आज आपण सुरुवात करूयात आपल्या पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन बद्दलचा पाठ. आपण PSIR म्हणतो. पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध बघताना दोन विषय दोन सेपरेट दिसतात. कारण राज्यशास्त्र हा एक विषय दिसतो आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा एक विषय दिसतो. बघितलं तर पेपरनुसार तसं विभाजन पण आहे. पेपर 1 आपल्याला राज्यशास्त्राचा मॅक्झिमम पार्ट दिसतो आणि पेपर 2 हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा दिसतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी, पेपर 1 आणि पेपर 2, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकावर कसं इंटरडिपेंडंट आहेत, इंडिपेंडंट आहेत, याची ओळख आणि सिलेबस मधले प्रत्येक पॉइंट, पेपर 1 मधला चॅप्टर फर्स्ट पासून ते पेपर 2 मधल्या लास्ट चॅप्टर पर्यंत सगळे टॉपिक एकमेकावर कसं इंटरडिपेंडंट, इंटरकनेक्ट आहेत, याची ओळख आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. आणि खास करून आपण हा विषय त्या पद्धतीने बघणार आहोत ज्या पद्धतीने मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हा विषय आपल्याला कमी अधिक प्रमाणात करंट ओरिएंटेड अभ्यास करता येतो. आजूबाजूला चालू असलेल्या घटनांशी कनेक्ट करून याबद्दलची चर्चा करता येते. की अनेक वेळेला आपण बोलतो की सध्याचं सरकार हे डावं आहे, सध्याचं सरकार हे उजव्या पद्धतीचं आहे, सध्याचं सरकार भांडवलवादी आहे, सध्याचं सरकार समाजवादी आहे, साम्यवादी आहे, आंतरराष्ट्रवादी आहे, राष्ट्रवादी आहे, प्रादेशिकवादी आहे. पण हे एक्झॅक्टली जे वाद आहेत ते माहिती पाहिजे. आणि हे वाद असे अनेक वाद आहेत, ज्याच्यामध्ये आपण समाजवाद, साम्यवाद, आंतरराष्ट्रवाद, त्यासोबत आपण बोलू शकतो अलगाववाद, त्यासोबत प्रादेशिकवाद, आतंकवाद, नक्सलवाद, मार्क्सवाद, उदारवाद, भांडवलवाद, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठे ना कुठे आपल्याला आयडियॉलॉजी शिकवतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आयडियॉलॉजीच आहेत. त्या आयडियॉलॉजी कुठून येतात? आयडियातून येतात. आयडिया कुठून येतात? थॉट्स, थिंकिंग, विचारातून येतात. मग तुमच्याकडे असलेल्या विचाराचं पुढे मंथन होतं. त्या विचार मंथनातून पुढे आदर्श, ज्याला आपण आयडियाज म्हणतो, आयडियॉलॉजी म्हणतो, ते तयार होतात. आणि त्या आयडियॉलॉजीतून वेगवेगळ्या थिरीज तयार होतात. थेरीतून त्या थेरीला मांडणारा थिंकर उद्याला येतो. ही जी एक प्रोसिजर आहे ती अभ्यास करताना लिंक लावता आली तर वेळ आणि आपल्या परीक्षेत मिळणारे मार्क दोन्हीला राईट वेनं घेऊन जाता येतं. म्हणून आपण हा संपूर्ण राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम बघताना काही गोष्टी लक्षात ठेवता यावं यासाठी इथं काही पॉइंट मी मांडतोय. त्याला इंटरकनेक्ट करता आलं तर बेस्ट वे येऊ शकतो. आपण विषयाचा अभ्यास करताना काय नेमकं करायला पाहिजे, काय शिकायला पाहिजे हे समजलं तर शिकणं सोपं जातं. म्हणून आपल्या पेपरमध्ये जो पेपर 1 आहे याच्यामध्ये काही गोष्टी स्पष्ट डिफाईन आहेत. त्याची लिंक लावता आली या विषयाच्या बाकी टॉपिक सोबत तर आपला अभ्यास अजून इझियर करता येईल. म्हणून काही गोष्टी शिकता येईल. पेपर 1 पार्ट ए आहे. हा जो पार्ट ए चा पार्ट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काल बोललो होतो राजकीय सिद्धांत आहेत आणि विचारवंत आहेत. मग आता राजकीय सिद्धांत आणि विचारवंताचा सिलेबसचा हा घटक आपण कसं बघू शकतो? ह्याला याप्रमाणे डिवाइड करता येईल.
राज्यशास्त्राचा अभ्यास मुळातच या प्रकारे सुरुवात होतो. आपण अभ्यासाला सुरू करताना स्टार्ट कुठून करायला पाहिजे किंवा कशी इंटरलिंक लावली पाहिजे किंवा एक्झॅक्ट काय बघितलं पाहिजे, तर कोणत्या विद्यार्थ्यांना अभ्यास सुरू करताना या सिक्वेन्सनुसार केला पाहिजे, तर त्या विषयावर कॉन्फिडन्स घेणं इझियर जातं. कॉम्पॅरेटिव्हली वेळ वाचतो आणि विषयाची इंटरलिंक लावता येतं. मग सोपा सोपा मार्ग काय आहे? सोपा मार्ग पहिला विचारवंत थिंकर्स पासून सुरुवात करणं बेस्ट असतं. थिंकर्समध्ये आपल्याला सिलेबसला आहेत भारतीय आणि पाश्चात्य राजकीय विचारवंताचा पाठ. मग ह्या विचारवंतांचा घटक आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करता येतोय. सुरुवात आपल्याला जनरली भारतीय विचारवंत सोपे जातात, म्हणून मग आपण भारतीय राजकीय विचारवंत वाचायचं. मग भारतीय राजकीय विचारवंतामध्ये आपण पाहणार आहोत सिलेबसमध्ये आपल्याला आहेत महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, एम.एन. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय आपण त्यांना म्हणतो, अरविंद घोष 4 झाले आणि सर सय्यद अहमद खान. याच्याबद्दल मी लास्ट टॉपिकमध्ये बोललो होतो की लास्ट लेक्चरमध्ये महात्मा गांधी आहेत ना, महात्मा गांधींचे विचार स्टेट बद्दलचे आहेत. राज्य कसं पाहिजे, राज्य कसं असलं पाहिजे. मग गांधीजींनी 2 प्रकारचं राज्य बघितलंय. एक राज्य बघितलंय जे हिंसक त्रास देणारं आहे ब्रिटिशकालीन, म्हणून तेव्हा गांधीजी बोलतात की राज्य नको, राज्य वाईट असतं, त्याला अराज्यवादी संकल्पना म्हणतात. पण गांधीजी जेव्हा 1940 नंतरचं स्टेट बघतात, हळूहळू राज्य कसं आवश्यक आहे आणि राज्य असेल तरच आपलं अस्तित्व कसं आहे हे बघून पुढे गांधीजी म्हणतात मर्यादित राज्य असलं पाहिजे आणि राज्याची संकल्पना ऍक्सेप्टन्स कडे झुकतात आणि स्टेटची आवश्यकता कशी असते सांगतात. राज्य, सरकार, व्यवस्था याबद्दल गांधीजीचे विचार आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय सांगतात? सरकार कसं असलं पाहिजे, शासन, संसदीय व्यवस्था, लोकशाही, समानता, समता, समाजातील विषमता आणि एक विशिष्ट वर्ग जो दलित समुदाय, मग त्याच्यामध्ये SC, ST, OBC, वंचित वर्ग, हा घटक कसं शासन व्यवस्थेपासून दूर जातो आणि ह्या घटकावर शासन कसं राज्य करतं आणि हा वर्ग जो वंचित आहे, पीडित आहे, या वर्गाला कसं शासन चालवणारा वर्ग बनला पाहिजे, अन्यथा या वर्गाचं अस्तित्व कसं समाप्त होतं, या विशिष्ट वर्गावर फोकस करणारी विचारधारा ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून पाहायला मिळते. 2 गोष्टी, गांधीजी राज्याबद्दल, बाबासाहेब आंबेडकर शासन आणि समाज याबद्दल बोलतात. 2. तिसरा, अरविंद घोष यांचे विचार पूर्णपणे राष्ट्रवादाबद्दल आहेत. राष्ट्रवाद कसा असला पाहिजे, राष्ट्रवादामध्ये काय काय गोष्टी येणं आवश्यक आहे आणि राष्ट्रवादातून आंतरराष्ट्रवाद कसं जायचे, ज्याला आपण म्हणतो ना की आज भारत एक राज्य आणि राष्ट्र महत्वाचं आहे की युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्र संघटना, वर्ल्ड बँक, IMF हे आंतरराष्ट्रीय संघटना महत्वाचे आहेत. तर ह्याचं महत्व कसं आहे हे जाणून घ्यायचे तर आपल्याला अरविंद घोष यांचे राष्ट्रवादाचे आणि आंतरराष्ट्रवादाचे विचार समजणं गरजेचं आहे. मग आपल्याला कळेल की आता आंतरराष्ट्रवाद महत्वाचा आहे का, जसं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रवाद ते मात्र महत्वाचं नाही, नेशन फर्स्ट, अमेरिकन फर्स्ट. डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून आंतरराष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचं महत्व कमी होत चाललेलं आहे. मग आपल्याला त्यासाठी मुळात अरविंद घोष यांचे विचार समजले पाहिजे. मग आपण अरविंद घोष यांच्या विचारातून आत्ताचा राष्ट्रवाद आणि आत्ता राष्ट्रवाद याबद्दलची कनेक्टिव्हिटी समजून सांगू शकतो आणि उत्तर देऊ शकतो. हा तिसरा विचार. चौथा विचार M.N. रॉय यांचा आहे. रॉय काय सांगतात की मानवतावाद महत्वाचे आहे. हे सगळं सोडून द्या, स्टेट, शासन, राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रवाद ह्या सगळ्यामध्ये हे काहीच महत्वाचं नाही जोपर्यंत माणसाचा माणुसकीचा मानवतावाद जिवंत नसेल तर. म्हणून मानवतावाद महत्वाचा आहे आणि त्या मानवतावादामध्ये माणसाचा विवेक महत्वाचा आहे, रॅशनल माइंड. मी किती यांच्या प्रती बिहेवियर करत असेल मानवतावादी, पण यांचा विवेक जागी नसेल, हे कुणातरी विचारांना पीडित किंवा पेटलेले असतील, तर मी यांच्या प्रती कसंही वागत असू तर यांना मी चुकीचंच वाटेल, कारण त्यांचा माइंड विवेक रॅशनल पद्धतीने काम करणारा नाही. त्यामुळे रॉय सांगतात विवेक, एक विशिष्ट विवेक आहे, तो विवेक महत्वाचा आहे, तो कंप्लीट परफेक्ट झाला पाहिजे. मग तो विवेकवाद काय असतो, मानवतावाद काय असतो आणि त्यासोबत मार्क्सवाद मानवेंद्रनाथ रॉय यांनी जे सांगितलंय तो महत्वाचा कसा असतो आणि त्याच्यासोबतच पुढे
राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रवादाबद्दलही मानवेंद्रनाथ रॉय यांचे विचार आहेत. ते आपल्याला बघावे लागतील. हा चौथा घटक. आणि पाचवा आहे सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समुदायाबद्दल मांडलेले विचार आहेत. एक समाज, यातून अभ्यासक्रमाची डिझाईन झालेली आहे. अभ्यासक्रमात आपल्याला या विचारवंतातून 5 गोष्टी शिकायला मिळतील आहे. गांधीजी आणि आंबेडकरांच्या माध्यमातून स्टेट आणि शासन ह्या 2 गोष्टीबद्दलचे विचार पाहायला मिळतात. आणि त्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून विशिष्ट समाज, दलित समुदाय याबद्दल त्यांनी जे शासन व्यवस्था आणि दलित समुदायाबद्दलचे विचार मांडलेत, त्यातून विशिष्ट वर्गाबद्दल कोणत्याही ऍडमिनिस्ट्रेटरचा दृष्टिकोन काय असला पाहिजे हे प्रगल्भतेने शिकायला मिळतं. गांधीजी राज्य, बाबासाहेब आंबेडकर शासन आणि समुदाय 2. तिसरा अरविंद घोष यांच्यातून राष्ट्रवाद आणि रॉय यांच्यातून मानवतावाद आणि विवेकवाद. आणि 5वा सर सय्यद अहमद खान यांच्यातून आपल्याला विशिष्ट समुदाय म्हणजे अल्पसंख्याक. म्हणजे एक मी उद्या IAS अधिकारी म्हणून जिथे काम करेल तिथं माझ्या डोक्यात आंतरराष्ट्रवाद असला पाहिजे, राष्ट्रवाद असला पाहिजे, शासनवाद असला पाहिजे, विशिष्ट अल्पसंख्याकाबद्दलचा माझा दृष्टिकोन योग्य असला पाहिजे. आणि कोणताही जात वर्ग असेल, मग ते SC ST अल्पसंख्याक, बहुसंख्याक किंवा वंचित गट, दलित कोणताही वर्ग असेल तर त्याबद्दल माझे विचारधारा कशी असली पाहिजे याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून शिकायला मिळतं. म्हणजे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचा सिलेबसच डिझाईन केलाय की ज्यामधून त्याची सगळी थॉट प्रोसेस कंप्लीट होते. कारण मी शिकले ते 5 विचारवंत ज्याच्यातून एक चांगला अधिकारी घडेल असा सिलेबसचा हा पार्ट आहे. मग जेव्हा गांधीजी तुम्ही शिकता तेव्हा स्टेट बद्दलचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांच्यातून शासनाबद्दलचे विचार आणि समाजाबद्दलचे, आणि रॉय आणि अरविंद घोष यांच्यातून तुम्हाला राष्ट्रवाद व आंतरराष्ट्रवादाबद्दलचे विचार पाहायला मिळतात. आणि सर सय्यद अहमद खान यांच्यातून मुस्लिम समुदाय म्हणजे अल्पसंख्याकाबद्दल आपल्या व्यवस्थेचा दृष्टिकोन काय असला पाहिजे. एकूणच सांगायचा मुद्दा काय आहे की आपले थॉट्स या 5 विचारवंतातून खूप डिफरंट क्रिएट होतात. आणि जेव्हा आपण बघतो तेव्हा एकेका विचारवंताबद्दल खूप मजबूत विशेषता आपल्याला बघायला मिळते. आणि याच्यातून एक ब्रॉडेड माइंड तयार होतो जो आपल्याला अभ्यासक्रमाच्या रायटिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं शिकणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे 5 मी तुम्हाला हे जर 5 सांगितलेत, असेच आपल्या सिलेबसचे हे इथले 9 आहेत. आपल्याला इथं 5 विचारवंत बघायचेत, इथं 9 विचारवंत बघायचेत. ह्या 9चं पण असंच आहे. आता वेळ याच्यासाठी कमी पडेल म्हणून मी तर 9 बद्दल काही सांगत नाही. नेक्स्ट लेक्चर आपण जेव्हा सिलेबसला सुरुवात करू त्याच्याबद्दलही सांगेल की वर्डमध्ये यांना आपण बसवता येतो. मग रायटिंग बद्दल तुम्हाला 10 पानं जरी लिहायचं असलं तर तुम्ही त्याचे हाफ पेजमध्ये काही पॉइंट डिझाईन केले असतील, त्या बेसिसवर तुम्हाला अख्ख्या प्लेटो, अख्ख्या अरिस्टॉटल सांगता येऊ शकतो. आणि असंच आहे या ठिकाणी सुद्धा. प्लेटो, अरिस्टॉटल यांच्यावरती आहे सॉक्रेटिस. सॉक्रेटिस पुढे प्लेटो, मग देन अरिस्टॉटल. हे एकमेकांचे शिष्य आणि एकाच विचारधारेतून डेव्हलप झालेला विचारधाराचा घटक आहे. मग सॉक्रेटिस समजल्याशिवाय प्लेटो समजत नाही, प्लेटो समजल्याशिवाय अरिस्टॉटल समजत नाही. हे 3 एका बॉक्समध्ये बसवता येतात. आणि त्यानंतर पुढे बघता येतात मॅकॉवली आणि त्यासोबत JS मिल. मॅकॉवली आणि मिल हे मी लेफ्ट हँड राईट हँड समजतो. हे दोघांना एका मुठीत पकडता येतं. आणि त्यानंतर हॉब्स आणि लॉक एका स्ट्रक्चरमध्ये बसवता येतात. आणि त्याच्यानंतर कार्ल मार्क्स, त्यानंतर हन्ना अरेंट हे एकत्र बसवता येतात आहे. म्हणजे हे एक बॉक्स आहेत, हे एक चार्ट आहेत. आणि याप्रमाणे हे विचारवंत बघितले की तुम्हाला या विचारवंताचे विचार शिकायची गरज पडत नाही. कारण ऑलरेडी शिकलेत ना, गांधीजी कसे आहेत, प्लेटो कसे आहेत, आंबेडकर कसे आहेत, अरिस्टॉटल कसा आहे हे समजलेलं आहे. त्यामुळे त्यांचे विचार डोक्यात खच्चून बसलेले असतात. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मापासून ते त्यांच्या निधनापर्यंत सगळ्या गोष्टी विचारवंतामध्ये येतात. त्यांच्या सगळ्या कार्याचं संविधान लिखाणापासून ते आंतरराष्ट्रीय त्यांच्या कामापर्यंत, प्लेटो अरिस्टॉटलच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणून मग त्याच्यामध्ये त्यांचे विचार आले. विचाराची पुढे आयडियोलॉजी बनते. कारण मी आज एक विशिष्ट विचार मांडला, जर ते विचार अनेक लोक फॉलो करत असतील तर ती एक आयडियोलॉजी बनते. आज एक हिंदुत्ववाद विकसित झालेला आहे. मग हिंदू आणि हिंदुत्ववाद पुढे विकसित होतो. तसं प्रत्येक गोष्टीबद्दल आहे. जसं की दहशतवाद्यांचा, दहशतीचा दहशतवाद झाला,
टप्प्याटप्प्यानं अनेक लोक त्याला फॉलो करत असतील किंवा त्याच्यात इन्व्हॉल्व होत असतील, तर ती एक आयडियोलॉजी डेव्हलप झाली. नक्षलवाद, नक्सली काम करणाऱ्या लोकांच्यातून ती आयडियोलॉजी अनेक लोकांपर्यंत पोहोचली. नक्षलवाद झाला, उदारवाद, भांडवलवाद, असे आयडियोलॉजी. आणि आपल्या सिलेबसमध्ये आयडियोलॉजी आहे लिबरलिझम, उदारवाद, आदर्शवाद, त्यासोबत आपल्या सिलेबसला आहे मार्क्सवाद, स्त्रीवाद, हे आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. आणि स्त्रीवाद ही एक मोठी विचारधारा आहे. स्त्रीवादामध्ये पण अनेक प्रकारचे स्त्रीवाद आहेत. असा स्त्रीवाद जो पुरुषांना नाही मानणारा आहे, असा स्त्रीवाद जो स्त्रीचं अस्तित्व सांगणार आहे, आणि असा स्त्रीवाद या पृथ्वीतलावर पुरुषांचं अस्तित्व नाकारणारा आहे. कारण या पुरुषांनी स्त्रियांचं अस्तित्व संपवलंय किंवा स्त्रियांचं अस्तित्व कमी केलंय, असा मानणारा पण एक फंडामेंटल स्त्रीवाद आहे, जे पुरुषांना कंप्लीट नकार देतो. पण पुन्हा डिपेंड करतं कोण आयडियोलॉजी मांडणार आहेत. जसं की मार्क्सचा आहे, मार्क्सने मांडलेला विचार वेगळा आहे, आणि मार्क्सला मांडणारा पुढे लेनिनने मांडलेला मार्क्स वेगळा आहे, माओने मांडलेला मार्क्स वेगळा आहे, मानवेंद्रनाथ रॉयने मांडलेला मार्क्स वेगळा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला मार्क्स वेगळा आहे. पण सगळ्यांनी मांडलेले मार्क्सच आहेत. पण मूळ मार्क्स राहिला का? नाही. प्रत्येकाने मार्क्सला थोडंसं काळानुसार बदलून मांडला. तसं इथं पण स्त्रीवादामध्ये आहे. कन्सेप्टमध्ये काय आहेत? कन्सेप्टमध्ये स्वातंत्र्य, लोकशाही, न्याय, राजकीय राज्य सिद्धांत, हे सगळे कन्सेप्टमध्ये सिलेबसला येणार आहेत. आणि पुढे सिद्धांत, थिरीज आहेत. ह्याच संकल्पनांचा पुढे सिद्धांताचा पार्ट येतो. राज्यविषयक सिद्धांत, न्यायविषयक सिद्धांत, लोकशाही विषयक सिद्धांत. मग हे सिद्धांत कोणी कोणी मांडलेत, याप्रमाणे हे घटक आपल्याला बघता येतो. मग हे सगळा सिलेबस आपल्याला जर प्रॉपर समजला, तर आपण याचा जो शिकण्याचा पार्ट आहे, लिखाणाचा पार्ट आहे, तो अतिशय सोपा करता येऊ शकतो. आता ह्याला कनेक्ट करण्यासाठी आपल्या पद्धतीने काय करावं लागतो, त्याचे काही मार्ग आहेत. हा जो सिलेबसचा पार्ट आहे आपल्या राज्यशास्त्राचा भाग 1 मधला चॅप्टर 1 to 9 ऑल बद्दलचा पार्ट यावर आधारित डिझाईन होतो. म्हणजे शिकताना याप्रमाणे शिकणं गरजेचं आहे, आणि अभ्यास करताना आपण या पद्धतीचं फोकस करतो. म्हणजे आपण काही लिहित असू, काही आपण सांगत असू, तर आपल्याला या पद्धतीने सांगता आलं पाहिजे, संकल्पना सांगता आल्या पाहिजे. आपण जेव्हा रायटिंग करतो तेव्हा त्याच्या संकल्पना आल्या पाहिजे. संज्ञा म्हणजे काही कीवर्ड्स असतात, जसं की स्टेट म्हणजे काय आहे, तसं की राष्ट्र, नेशन म्हणजे काय आहे, ही एक संज्ञा त्याच्यामध्ये आली पाहिजे. सिद्धांत, थिरीज आल्या पाहिजे. आपण फक्त जर काही थॉट्स मांडले की गांधीजी बद्दलचे थॉट्स काय होते वगैरे वगैरे, तर ते भाषण केल्यासारखं इतिहास होऊ शकतो. तो अपेक्षित नाही या ठिकाणी. सिद्धांत, थिरीज आल्या पाहिजे. त्या थिरी शिवाय तो कम्प्लीट पार्ट कुठेही आपल्याला पूर्ण झाला असं मानता येत नाही. विचारवंत, तुम्ही जे काही सांगताय त्याच्यात त्या विचारवंताचं नाव आलं पाहिजे. आयोग काय करतं, एक कोट विचारतं आणि त्या कोटच्या माध्यमातून आपल्याला त्याचं उत्तर एक्सप्लेन करायला लावतात. त्यामुळे मग तिथं काही मर्यादा येतात, त्या मर्यादा आपल्या हातून व्हायलेट नाही झाल्या पाहिजे. म्हणजे एक कोट विचारलं जाईल, राज्य हे मर्यादित असतं आणि राज्याकडून जर अमर्याद व्यवस्था अंमलात आली तर ती हिंसक व्यवस्था प्राप्त होऊ शकते, असे कोट दिला असेल तर ते कोट कोणी मांडलंय, कोट कशा प्रकारचा आहे, कोटमध्ये काय काय घटक येतात, याप्रमाणे आपल्याला त्याचा अर्थव्याख्या सांगता आला पाहिजे. म्हणून आपण अभ्यास करताना या पद्धतीने या घटकाचा विचार मांडला पाहिजे. हे पार्ट 1 बद्दलचा घटक आहे. आता जर आपला पार्ट 1 बेस्ड असेल ना, पार्ट 1 बेस्ड, तर आपल्याला पार्ट 2 बेस्ड करता येतो, आणि हे ऑप्शनल मध्येच करता येतं. GS2 जो राज्यघटनेचा पार्ट आहे तिथं हे उद्योग करायचे नाहीत किंवा करण्याची गरज नाही. म्हणजे कसं,
जसे की आता पार्ट 2 आहे राज्यघटनेचा. तर राज्यघटनेचे क्वेश्चन्स लिहिताना, पण कुठले पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचे क्वेश्चन लिहिताना तुम्ही आता मी जे काही बोललोय हे सगळं सिद्धांताचा पार्ट, ते तुम्ही राज्यघटनेच्या सेक्शनमध्ये लिहू शकता. म्हणजे काय, बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीबद्दलचे विचार मांडलेत किंवा प्लेटोनी लोकशाहीबद्दलचे विचार मांडलेत, ते तुम्ही राज्यघटनेच्या लोकशाहीबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना प्लेटो अरिस्टॉटल बद्दलचे थॉट लिहू शकता. हा ऍडव्हान्टेज असतो. पण जर तुम्ही लोकशाही, राज्यघटना या रिलेटेड GS2 मधलं उत्तर लिहित असाल तर चुकूनही तिकडे प्लेटो अरिस्टॉटल येऊ द्यायचे नाहीत किंवा MN रॉय, अरविंद घोष हे येऊ द्यायचे नाहीत. कारण तुम्ही तिथं कोण आहात, GS2 चे विद्यार्थी आहात. तिथं इम्प्रेशन मारण्याच्या भानगडीत पडणे नाही की आपण ऑप्शनल मध्ये ह्याचा किती दुनियाभरचा अभ्यास केलाय, स्टेट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का आहे, तर तिथं सांगण्याच्या भानगडीत पडू नये. स्टेट म्हणजे तिथं कॉन्स्टिट्युशनल स्टेटस सांगणे आहे. तिथं स्टेट बद्दल अरिस्टॉटल, प्लेटोचे विचार जर आपण टाकले तर परीक्षक बॅड इम्पॅक्ट समजायला लागेल. कारण तो सांगायला लागेल की तुम्ही इथं ज्ञान द्यायला लागलेले आहेत. मला माहिती आहे तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहे, कारण GS2चा कोणी विद्यार्थी असं करत नाही. तुम्ही कंटेंट टाकू शकता, काही फॅक्ट टाकू शकता, पण विचारवंताची आयडिओलॉजीज तिकडे मांडण्याच्या भानगडीत पडू नये. हे पार्ट 1 बद्दल. आता पार्ट 2 बद्दल. पेपर 1 भाग 2. यामध्ये जो आपल्या सिलेबसचा एक्झॅक्ट पार्ट आहे तो काय आहे, ऐतिहासिक विकास आहे, संविधान पार्श्वभूमी आहे, स्वातंत्र्य चळवळ इत्यादी वगैरे, याच्यामध्ये हे पॉइंट खास करून इम्पॉर्टंट आहेत. इतर देशाच्या संविधानाचा अभ्यास सुद्धा. हा प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलाय. आता हा सिलेबस बघून तुम्हाला लक्षात येईल की राज्यघटना तर आहेच, पण राज्यघटनेशिवाय अजून काहीतरी आहे ज्याच्याकडे खास लक्ष द्यावं लागेल. ज्या पॉइंट ऑफ व्ह्यूने याच्याकडे विचार करावा लागतो त्याचं विशेषत्व या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून याही अभ्यासक्रमाचा विशेष भाग याप्रमाणे आपण याच्याकडे बघू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला सिलेबस प्रमाणे जे राज्यघटना पेपर 2 आहे आपल्या सिलेबसमध्ये त्याप्रमाणेच हा अभ्यासक्रम आहे. पण जसं की हा सिलेबसचा पार्ट आहे, जसं की हा पार्ट आहे अभ्यासक्रमाचा, हा कम्प्लीट डिफरंट आहे, विशेष आहे.
जो GS2 मध्ये पण आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. हा GS2 मध्ये आपल्याला खास करून बघायला मिळणार नाही आहे. हा डिफरंट आहे. बाकी सिलेबस GS2 मध्ये पण आहे. मग इथं आपण ते स्पेशल सेपरेट बघतोय ज्याचा डायरेक्ट रिलेव्हन्स कुठेही तशा प्रकारे नाही. मग याबद्दलचा पार्ट आपल्याला या ठिकाणी बघावा लागतो. आणि हे म्हणजे म्हणतो ना की पुस्तकात खूप कमी पार्ट आहे किंवा लिखित स्वरूपातला ट्रॅडिशनल पार्ट खूप कमी आहे, पण न्यूजपेपर बेस याच्याबद्दलचा पार्ट बराच जास्त आहे. आपण न्यूजपेपरमध्ये पाहतो पर्यावरणवादी चळवळी, सामाजिक चळवळी, आता एन्व्हायरमेंटल बद्दल एखादी काहीतरी ऑर्गनायझेशन काहीतरी काम करत होती, त्याचं काहीतरी चॅलेंजेस चालू होते, त्या रिलेटेड काहीतरी मर्यादा होत्या. आणि तसंच सामाजिक चळवळी आहेत. आपण आज अनेक NGOज पाहतो किंवा सोशल मुवमेंट पाहतो जे अग्रेसिव्हली खूप काही रेव्होल्युशनरी काम करण्याच्या दिशेतही आहेत किंवा तेवढं त्यांच्या कामाचा दर्जा तशा पद्धतीचा हा घटक आहे. तर याप्रमाणेही तो पार्ट बघता येतो. आणि म्हणून आपल्याला ते घटक बघावे लागतील. राजकीय पक्ष आणि दबाव गट हा खूप ह्यूज टॉपिक आहे. म्हणजे राजकीय पक्ष म्हणजे आपल्याला फक्त इथे BJP काँग्रेसने बघायचं आहे. राजकीय पक्षामध्ये ब्रिटन, अमेरिका, चायना मधलेही राजकीय पक्ष आहेत. आणि त्या पक्षामध्ये पक्षाची पद्धत कशी आहे, म्हणजे तिथली शासन व्यवस्था एकपक्षीय पद्धतीची आहे, द्विपक्षीय पद्धतीची आहे, बहुपक्षीय पद्धतीची आहे. जसं की आपण अमेरिकेत पाहतो दोनच पक्ष दिसतात आपल्याला नेहमी, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक. तसंच जगाला पण भारतात दोनच पक्ष दिसतात, काँग्रेस आणि BJP. पण याच्यापेक्षा काहीतरी वेगळं वास्तव आहे हे आपल्याला माहिती आहे. जसं की चायनामध्ये एकच सभागृह आणि एकच पक्ष दिसतो, नॅशनल असेंब्लीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू तिथं काम करताना दिसतात. तर हे काय आहे, कशा प्रकारचं असतं हे आपल्याला सिलेबसमध्ये येते. दबाव गट, दबाव गटामध्ये सर्वात सक्सेसफुल दबाव गट अमेरिकेत आहेत, त्याला तिथं लॉबी म्हणतात. मग हे लॉबीचा काय इतिहास आहे, अमेरिकन दबाव गट प्रेशर ग्रुप्स काय असतात, तिथून भारतापर्यंत हे कसं दबाव गट आलेत, भारतात कशा प्रकारचे दबाव गट आहेत, हे आपल्याला सिलेबसमध्ये बघावं लागतात. पण मी हेच तुम्हाला इथं का सांगतोय, आयोगाचा सिलेबसच तुम्हाला मी दाखवून हे इथं का काय बोलायची गरज आहे. तर सिलेबसमध्ये जे दिलंय त्याच्या पलीकडे काहीतरी शिकावं लागतंय असा सिलेबस आहे, म्हणून इथे देतोय. आणि हे सिलेबस आपल्याला दररोजच्या दैनंदिन न्यूजपेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणून हा पार्ट या ठिकाणी खास करून बघावा लागतो. आणि हे आपल्याला अगदी इथं बरेच बघितलं म्हणजे हा 4थ्या पार्ट पर्यंतचा बघितला वरचा सिलेबस तर पुस्तकीय आहे. बाकी सगळं खाल्लं जे आहे ना, आयोगाने A to Z हा सगळा सिलेबस करंट ओरिएंटेड बघितलेला आहे, चालू घडामोडीवर आधारित. आणि मी सगळं सांगतोय UPSC बेसिसवर. म्हणजे हे करंट ओरिएंटेड बेस आहे. आपल्याला किती पुस्तकातले नोट्स किंवा मी तुम्हाला दिलेले नोट्स असले तरी तुम्ही याच्या रिलेटेड अभ्यास करंटमध्ये करावा लागतो किंवा न्यूजपेपरमध्ये बघावा लागतो. म्हणजे बघितलंच पाहिजे असं बंधन नाही, पण बघण्याचे फायदे मिळतील आहे. कारण तुम्हाला समथिंग जे मी लास्ट लेक्चरमध्ये बोललो होतो की काही डिफरंट युनिक तुम्ही तिथं सांगू शकता, दाखवू शकता आणि त्याचे फायदे आपल्याला जास्तीत जास्त घेता येऊ शकतात. म्हणून या अँगलनं या पद्धतीवर आधारित आपण अभ्यास करू शकतो. थोडक्यात काय तर क्रिटिकल, निगेटिव्ह, टेन्शनदायक, हेवी, डिफरंट थॉट लेवलवरती असं काहीतरी अभ्यास करावा लागतंय असं याच्यामध्ये काही नाही आहे. जो अभ्यास करायचा आहे तो कम्प्लीट पूर्णपणे आपण चालता फिरता GS2च्या पॉइंट ऑफ व्ह्यू न्यूजपेपर बेस जे वाचतो किंवा UPSC MPSC प्रिलिम्सला जे वाचतो त्या वाचलेल्या सिलेबस मधल्या ज्या करंट गोष्टी आहेत त्या इथं कनेक्ट करता आल्या किंवा त्या टाकता आल्या तर तुमचा आन्सर स्पेशल डिफरंट बनू शकतं किंवा त्या रिलेटेड आहे याची ओळख आणि त्याचा फायदा तुम्हाला मिळायला लागतो. म्हणून अभ्यासक्रम आणि अभ्यास हा माझ्या तयारीच्या दृष्टिकोनातून असं पुस्तकी घेऊन रट्टा मारून कुणातरी कोपऱ्यात बसून आपण वाचत बसलोय असं थोडीही करायची गरज नाही. बस जगाला उघड्या डोळ्याने बघता आलं पाहिजे आणि डोक्यात खच्चून सिलेबस पाठच पाहिजे. म्हणून पुढच्या 7-8 दिवसामध्ये जेवढा होईल तेवढा प्रयत्न करा, किमान 10 मिनिटं बस सिलेबस बघत बसा. चॅप्टर नंबर 1, चॅप्टर नंबर 2, चॅप्टर 3 असं पेपर 1, पेपर 2, पेपर 2 मधला पार्ट 1, पार्ट 2 असं फक्त बघत बसा. त्याचा खूप फायदा होतो. कारण आज न्यूजपेपर काढल्याबरोबर तुम्हाला कदाचित वाचायला मिळेल की आज आपले परराष्ट्र मंत्री ब्रिटनच्या दौऱ्यावर गेलेत आणि युरोपियन युनियनला ते सुनवत होते की भारत दहशतवादाला कुठल्याही प्रकारे खपवून घेणार नाही आहे. मग आता भारताची रणनीती दहशतवादाबद्दलची काय आहे,
युरोपियन युनियन काय आहे, युरोपियन युनियनच्या कमिशनरला ते काय सांगत होते, मग भारताचं एक्झॅक्टली अजेंडा पॉलिसी काय आहे, हे आपल्याला तिथं राईट डाऊन करता येऊ शकतं. म्हणजे आपली आन्सर रायटिंग मधली ही गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकते. मग आपल्याला ही गोष्टी जर तिथं मांडता आल्या करंट रिलेटेड, तर आपलं आन्सर कुणापेक्षा स्पेशल होऊ शकतं. हे पेपर 2 मधले ऍडव्हान्टेज आहेत. म्हणून आपण जीएस मध्ये आणि प्रिलिम्स अभ्यास करताना ज्या गोष्टी करंट वाचतो, बस त्याला ऑप्शनलला जोडता आलं की इथला अभ्यास सोपा होतो. म्हणून हा संपूर्ण सिलेबसचा जो पार्ट आहे तो आपल्याला करंट रिलेटेड करणं गरजेचं आहे, तर इथला पार्ट आपला परफेक्ट बनतो. आणि हा जो पार्ट आहे, हा पार्ट पूर्णपणे जीएस 2 250 मार्काचा जो गुण आहे, समान अभ्यासक्रमाचा पार्ट आहे पॉलिटिकल सायन्सच्या अभ्यासाचा. म्हणजे हाच नाही, हा पण आहे. फक्त इथले काही टॉपिक जीएस 2 मध्ये करायची गरज नाही लागत, पण जसाच तसं हा जीएस 2 मध्ये पण आपला करावा लागतो. स्पेशली पंचायत राज जीएस 2 मध्ये करावा लागतो, संवैधानिक संस्था कराव्या लागतात. त्यानंतर सामाजिक चळवळी नाही, हा राजकीय पक्ष दबाव गट इनडायरेक्टली थोडाफार करावा लागतो. 1-2 टॉपिक आहेत ज्याचं जीएस 2 मध्ये काही कनेक्शन नाही आहे. जसं की हा पहिला टॉपिक आहे, तो पहिला टॉपिक जीएस 2 मध्ये काही नाही आहे, काही संबंध नाही आहे. पण तिथून बाकीचे टॉपिक जे आहेत ते जीएस 2 मध्ये पण येतात. म्हणून मग हा संपूर्ण अभ्यासक्रम तयारी करताना आपल्याला पहिली रिक्वायरमेंट करणं गरजेचं आहे, ते म्हणजे येणाऱ्या 2025च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विचार केला तर फर्स्ट टाइम पेपर असणार आहे. त्यामुळे आयोग 2012 मधला नवीन पॅटर्न प्रमाणे जो पहिला पेपर आला होता ना, तेव्हाची जर थोडीशी ओळख बघितली आणि जर प्रश्नाला प्रेडिक्ट केलं, तर आयोग खूप सिलेबसला ओव्हरलुक करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं डायरेक्ट सिलेबसच्या हेडलाईन प्रमाणे सिंपल क्वेश्चन टाकले होते, असं म्हणता येऊ शकतो. मग तयारी कधी बेस्ट होते, तर आयोगाचा जो सिलेबस आहे, बस सिलेबसचं हेडलाईन पकडायचं आणि त्याच्या रिलेटेड किमान 2-4 पानं तुमच्याकडे वाचलेले पाहिजेत आणि नोट्स पाहिजे. तुम्ही आरामात राईट डाऊन करू शकता. ते एवढं डीप मध्ये कॉम्प्लिकेटेड, थोडंसं हाय लेवलवरती विचार करून आपल्या पद्धतीने आन्सर रायटिंग करायला होतील असं पहिला पेपर असण्याचे नगण्य चान्सेस आहेत. पण जर विचारच युपीएससी प्रमाणे केलाय, तयारीच युपीएससी प्रमाणे केली आहे, तर त्याचे फायदे मिळणार आहेत. कारण येणाऱ्या एमपीएससीच्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला जे विद्यार्थी बसतील त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी युपीएससी करणारे असण्याची शक्यता जास्तीत जास्त असणार आहे. फक्त प्रॉब्लेम काय होऊ शकतो, युपीएससी प्री पास होणारा एमपीएससी प्री पास होईलच याची गॅरंटी नाही आहे. कारण जरी सिलेबस सारखा असला तरी भल्या भल्यानं एमपीएससीनं नाकी 9 आणलेत प्रिलिम्स मध्ये आहे. त्यामुळे प्रिलिम्स निघणं जरुरी आहे, ही आता आवश्यकता आहे. आणि जर प्रिलिम्स निघाली तर आपली तयारी किमान युपीएससीच्या पॅटर्न स्ट्रक्चरमध्ये बसणारी असली पाहिजे. आपला कंटेंट, आपला अप्रोच, आपलं रायटिंग याबद्दल आपण जर तसं प्रिपेअर्ड असू तर आपल्याला लिखाण करणं सोपं जाईल. नाही पण युपीएससी एवढं अवघड येणार नाही असं म्हणतात लोक. युपीएससीच्या पॅटर्न प्रमाणे नसणार आहे. मग युपीएससी सारखं नसेल तर मग युपीएससी एवढं करण्याची काय गरज आहे. मग प्लेन क्वेश्चन असतील, मग प्लेन कसं असतील तर राष्ट्रपतीचे अधिकार व कार्य स्पष्ट करा आणि घटनात्मक तरतुदी सांगा. मग प्रधानमंत्री यांची घटनात्मक तरतूद काय आहे ते सांगा. विधान परिषदेची रचना स्पष्ट करून विधान परिषदेची आवश्यकता का ते सांगा. असे प्रश्न असतील. असं म्हणून एवढं काही डिटेलमध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही. असं जे काही भाषणबाजी अजून कोणी करत असेल तर माझं असं म्हणणं आहे, भले असे प्रश्न येतील पण त्या प्रश्नालाही आपण टिकणार नाही. कारण आपल्यापेक्षा कोणीतरी वर आहे, तो अशा प्रश्नाला खूप बेस्ट लेवलला टॅकल करेल. आणि आपण त्या प्रश्नांची तयारी खूप लो लेवलला केलेली असेल तर आपल्याला ते झेपणार नाही आहे. आणि जर असेच प्रश्न आले हे तर ते 2012 पूर्वीचा पॅटर्न आहे. आता मी जे बोललो तसे प्रश्न 12 पूर्वीचे आहेत आणि आता बनलेल्या गेल्या 20 वर्षातल्या काळात असे प्रश्न विचारण्यासारखी आत्ता परिस्थिती आहे असं वाटत नाही. कारण विद्यार्थ्याची तयारी आणि आधुनिक काळातील सगळी टेक्नॉलॉजिकल सिस्टम आणि मॉडर्न अभ्यासाचे तंत्र हे बघितलं असता ह्याच्यात थोडीशी अजून गुणवत्ता अधिक असेल ही शक्यता जास्त आहे. हे सत्य आहे की युपीएससी प्रमाणे राहणार नाही, पण युपीएससी प्रमाणे राहणार नाही, युपीएससीच्या आजूबाजूला फिरणारा असेल. पण ते युपीएससीच्या आजूबाजूला फिरणारा म्हणजे नेमकं कसं असेल हे सांगणं आत्ता मुश्किल आहे. त्यामुळे आपण जेवढा दर्जा युपीएससीचा गाठला तेवढा फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, सिलेबस सेमच आहे.
मग तयारीच UPSC करायला काय चाललेलं आहे? कारण इथं पर्याय कमी नाही, पर्याय वाढले पाहिजे. मग सिलेबस तोच, तयारी मी तोच करतोय, तर मी फक्त MPSCच्या जाळ्यात न लढकता UPSC करणे ही तिथली रिक्वायरमेंट आहे. बरं तिकडे काय प्रॉब्लेम आहे? UPSC पण मराठीतून देता येते, MPSC पण मराठीतून देता येतं. प्री सगळ्याला समान आहे, फक्त प्रीचा पेपर मराठीत राहणार नाही, हिंदी इंग्लिशमध्ये राहील. आपला एवढी ती हिंदी किंवा इंग्लिश येते की जे आपण पेपर वाचून समजून घेऊ शकतो. त्यामुळे प्री काढणं चॅलेंजेबल नाही, लँग्वेजच्या बेसिसवर टेन्शन न घेता. आणि मेन्सचा लँग्वेजचा काही प्रॉब्लेमच नाही, त्यामुळे मेन्स लिहिता येईल आहे. राहिला इंटरव्ह्यूचा प्रश्न, इंटरव्ह्यू पण मराठीतून देता येतं. मग MPSCचा अभ्यासच एवढ्या लेवलला करेल की मी UPSC झाली पाहिजे, तर मला इथं कुठेही ऍडजस्टमेंट करून अभ्यास करावा लागतंय असं होणार नाही. हे पेपर 1 मधला पार्ट 2च्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तयारी. आता पेपर 2 पार्ट 1. पार्ट 1 मध्ये इथं काय आहे? आंतरराष्ट्रीय सिद्धांत आहेत, तुलनात्मक राजकारण आहे, तुलनात्मक राजकारणाचे सिद्धांत आहेत, जागतिक व्यवस्था आहे, आंतरराष्ट्रीय संघटनांचा विकास आणि भूमिका याबद्दलचा पाठ असणार आहे. संस्था, संघटना यांचा अभ्यास अधिकतम संकल्पना, सिद्धांत यावर आधारित असला पाहिजे. हा पार्ट पूर्ण थेरॉटिकल आहे. इथं आपल्याला जास्तीत जास्त जसं पार्ट 1 आहे पेपर 1 मधला, तसंच पेपर 2 मधला पण पार्ट 1 आहे, जिथं आपल्याला थेरॉटिकली स्टडी करणं गरजेचं आहे. ह्याचा पुढचा पार्ट आहे तो अप्लाइड आहे, ज्याच्यामध्ये थिअरी नाही, थिंकर्स नाही, थॉट्स नाही, या प्रकारे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हा राज्यशास्त्राची भाषा, विचार, विषय आणि विचारधारा महत्वाची आहे. राजकीय सिद्धांतामधून
राजकीय संस्थांचा विकास. हे जर नसेल तर उत्तर कंप्लीट होत नाही. तुलनात्मक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंधाची ह्याला अनेक वेळा लोक समजतात की करंट ओरिएंटेड आहे, म्हणून मग यामध्ये न्यूजपेपर बेस लिहिलं तरी चालतं. तर न्यूजपेपर बेस लिहिता येतं, ह्याचा जो पुढचा पार्ट आहे त्याच्या प्रश्नांची उत्तर आपण न्यूजपेपर बेस लिहू शकतो. आणि करंट ओरिएंटेड टाकता येतं, जे म्हणजे पेपर 2चा पार्ट 2 आहे. हा पार्ट 1 तसा नाही लिहिता येत. ह्याच्यामध्ये थेरॉटिकल लँग्वेज इम्पॉर्टंट आहे, पुस्तकी भाषा महत्वाची आहे, राजकीय सिद्धांत आणि विषय महत्वाचे आहेत, जर आपण युपीएससी लेवलवरती विचार करत असू तर. तर हे एक्झॅक्टली काय असतं, आपण हे जे पॉइंट टाकलेत हे आपल्या सिलेबसला दिलेले जे रिअल मध्ये आयोगाचा सिलेबसचा पॉइंट आहे, त्या पॉइंटला पकडून आपल्याला त्याला कोणत्या बॉक्समध्ये बसवता येतं, कोणते पॉइंट मध्ये त्याला इलॅबोरेट करता येऊ शकतो, त्याचं हे इलॅबोरेशन आहे. त्या डायरेक्शन मध्ये हे केलेलं प्रिपरेशन आहे, म्हणून त्या लेवलवरती हा घटक आपल्याला बघावा लागेल. आंतरराष्ट्रीय सिद्धांत, तुलनात्मक राजकारण, राजकीय सिद्धांत, जागतिक व्यवस्था, हे ना हे सगळं जे आहे याचे मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. त्या एक्झाम्पलच्या बेसिसवर आपण याला इलॅबोरेट करू शकतो. जसं की आता आंतरराष्ट्रीय सिद्धांत आहे, तर आंतरराष्ट्रीय सिद्धांतामध्ये एक गेम थेरी आहे, गेम थेरी. तर मग गेम थेरी काय असते, तर भारत आत्ता पाकिस्तान सोबत युद्ध करता करता का थांबला. भारताची थेरी होती युद्ध करणे, पाकिस्तानवर अटॅक करणे, पाकिस्तानला मजबूर करणे आणि पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावणे. पण अचानक आपण थांबलो, काय तर इथं काहीतरी बार्गेनिंग थेरी झालेली आहे. बार्गेनिंग, अमेरिकेने हस्तक्षेप केला. मग अमेरिकेने आपल्यासोबत काय डील केली त्यावेळेस हे अजूनपर्यंत समजलं नाही. मग अमेरिकेने आपल्यावर दबाव टाकला की अमेरिकेने आपल्याला सहकार्य करायला सांगितलं, की अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय परिस्थितीची ओळख करून दिली, की भारताच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, की भारतानंच भविष्याचा वेध घेऊन आत्ता युद्धात अधिक लटकणं बेस्ट आहे, की आत्ता थांबणं योग्य आहे, की जेवढं पाकिस्तानने केलंय त्याला एवढंच प्रत्युत्तर पुरेसं आहे. हे काय आहे, हा सगळा गेम असतो, की मी आत्ता यांना भांडणं सोपं आहे, पण यांना भांडणं केल्याचे परिणाम काय आहेत, परिणाम म्हणून यांच्यासोबत माझे संबंध कसे होतील, ह्या दोन्हीतून मला काय फायदा मिळणार आहे, मी जे करतोय त्याचा माझा काय ऑब्जेक्टिव्ह आहे, हे गेम थेरी आहे. दुसरी थेरी अशीच आहे, व्यवस्था, व्यवस्था सिद्धांत, सिस्टम थेरी. हे अशा काही सिद्धांताचा वापर. मग आता हे थेरी म्हणून थेरॉटिकल करणे, समजा की डेव्हिड इस्टननी एक थेरी सांगितली आहे आणि त्या इस्टनच्या थेरीप्रमाणे मी फक्त पुस्तकी नॉलेज सांगितलं तर उपयोगाचं नाही, कारण त्या इस्टनच्या व्यवस्था सिद्धांताप्रमाणे आत्ता सध्या जगात कुठे आहे का, तसं काय चाललंय का हे बघता येतो. मग गेम थेरी शिकवेल तेव्हा त्या गेम थेरीमध्ये आत्ता
इंडिया पाकिस्तान सोबत कुठली गेम थिअरी खेळली गेली, काय थिअरीचा उपयोग होता, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि आपल्या लिखाणामध्ये पण आपण ह्या सिद्धांताचा वापर करणे आहे. तसंच तुलनात्मक राजकारण आहे. तुलनात्मक राजकारण आता युरोपियन युनियनच्या तुलनेत सार्कच्या तुलनेत इप्सा, ब्रिक्स ह्या संस्था. तर तुलनात्मक राजकारणामध्ये येईल रशिया, अमेरिका, ब्रिटन, जपान, कोरिया, नॉर्थ कोरिया, साऊथ सुडान, दक्षिण सुडान, अमेरिका, इस्रायल, पॅलेस्टाईन, ह्या सगळ्यांचं काहीतरी चाललंय. ते कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये समजतं की रशियापेक्षा ब्रिटन बेस्ट की ब्रिटनपेक्षा रशिया बेस्ट, हे आपण ठरवू शकतो कधी सिच्युएशननुसार, विषयानुसार. आज आम्ही म्हणतो की रशिया आमचा मित्र आहे, पण रशिया मित्र आहे तर मग रशियासोबत अनेक गोष्टी का फील गेलेल्या आहेत. बरं, रशियाचा मित्र चीन पण आहे आणि चीनचा मित्र उत्तर कोरिया आहे आणि या तिघांचे दुश्मन दक्षिण कोरिया आहे, जपान आहे आणि अमेरिका आहे. मूळ दुश्मन अमेरिका आहे आणि अमेरिकेचा खास मित्र जपान आहे. जपानचा दुसरा मित्र साऊथ कोरिया आहे आणि हे तिघांचे मित्र भारत आहे. मग भारत कुण्या बाजूनं, रशिया, चीन, उत्तर कोरिया की अमेरिका, जपान, साऊथ कोरिया? तर भारत सांगतो आम्ही कुणाचेही मित्र नाही, आम्ही शांततेचे मित्र आहोत. कारण आम्हाला रशियासोबतही मैत्री पाहिजे आणि आम्हाला चीन सोबत सध्या भांडणं नाही करायचे. वेळ आली तेव्हा आम्ही या गोष्टीला बघणार आहोत. आणि अमेरिकेला भारत पाहिजे आणि भारत का हवा आहे? कारण चीनला थांबवायचं आहे. हे काय आहे? तुलनात्मक राजकारण. मग ह्याच्यामध्ये आता मी सांगतोय ते राजकारण नाही, त्याच्या पलीकडे काही गोष्टी आहेत, पॉलिटिकल सिस्टमच्या पण आहेत. गव्हर्नमेंट तिथं कसं चालतंय, इथं कसं चालतंय, याप्रमाणे. त्यानंतर सिद्धांत, तुलनात्मक राजकारणाचे सिद्धांत आहेत, जागतिक व्यवस्था आहे. व्यवस्था म्हणजे आता जे इस्टॅब्लिश केलेल्या इन्स्टिट्यूट आहेत, त्या इन्स्टिट्यूटचा पार्ट इथं कसा पार्ट अंमलात येतो, जसं इथं दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला काय पाहिजे? राज्यशास्त्राची भाषा आली पाहिजे. आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलले पाहिजे. आपण या ठिकाणी कॉम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्सचा पेपर आहे हा, तर आपण तुलनात्मक राजकारणाप्रमाणे याचं बिहेवियर, याचा अभ्यास, आढावा घेणे किंवा त्या पद्धतीने तयारी करणं इथली रिक्वायरमेंट आहे. तर आपण खऱ्या अर्थाने प्रिपेअर्ड होतो. राज्यशास्त्राचा भाषा, विचार, विषय, विचारधारा यामध्ये आली पाहिजे. आपण पेपर 2 मधल्या पार्ट 2 प्रमाणे जर लिहिलं इथले आन्सर तर ते कम्प्लीट होत नाहीत. इथल्या आन्सर मध्ये हा पार्ट येणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या भाषेचा, विचाराचा, विषयाचा आणि विचारधारेचा पार्ट हा कोणीतरी डेव्हिड ईस्टननी काहीतरी सांगितलंय, मॉर्गॅन्टोनी काहीतरी सांगितलंय, तर त्या थेअरीचा इथं आपल्याला अवलंब करता आला पाहिजे. तर इथली एक भाषा, इथला एक विषय आपल्याला बेस्ट जमतो. मग हे कधी जमतं? इथलं काही थेरॉटिकल विषय आहे ते अभ्यास केल्यानंतर इथला पार्ट जमायला लागतो. आणि तसंच इथं पण आहे. तिथली एखाद्या थिअरीची गोष्ट, म्हणजे समजा इथं मी काय सांगितलं की NIEO ही सध्या जागतिक पातळीवरची एक संघटना आहे. NIEO हे काय करते, कसे, किंवा मी सांगितलं तुम्हाला युरोपियन युनियन आहे. युरोपियन युनियन, मी तुम्हाला सांगितलं की युनायटेड नेशन्स आहे. तर ह्या संघटना ज्या आहेत, त्या संघटना म्हणजे ह्या आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांचा विकास आहे. तर याच्या मागे मला कुठल्या तरी थिअरीज आहे का, कुठली पार्श्वभूमी आहे का, ते सांगता आली पाहिजे. जसं की तुम्हाला याचं एक एक्झाम्पल सांगतो. AIIB ही संस्था आहे, आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. ही AIIB आलेली आहे चीनच्या प्रयत्नामुळे. वेन जियाओ यांनी याची संकल्पना पहिल्यांदा मांडली होती. आणि AIIB ही जी आलेली आहे ते मूळ येण्याचं कारण आहे वर्ल्ड बँक. वर्ल्ड बँक चीन आणि चीन सोबत असलेल्या काही मित्रांना ते सहकार्य करत नाहीत, कर्ज देत नाहीत किंवा काही विषयाच्या विकासाच्या प्रोजेक्टला ते हेल्प करत नाहीत. एक राग. दुसरा राग, वर्ल्ड बँक म्हणजे अमेरिका आहे आणि अमेरिकेला थांबवायचं आहे तर पर्याय बँक असली पाहिजे. मग आपणच बँक स्थापन करू. मग भारत, चीन सह इतर काही देश एकत्र येऊन AIIB ची स्थापना केली. त्याच्यात आता सध्या जवळपास 56 पेक्षा जास्त देश आहेत आणि चीन नंतर मॅक्झिमम फंड देण्यामध्ये भारताचाही रोल आहे. आणि ही एक आशियाई क्षेत्रामध्ये काम करणारी मोठी बँक आहे, जी बँक आत्ता बघितलं तर
आशियाई डेव्हलपमेंट बँक तुम्ही नाव ऐकलंय, एडीबी, एडीबी नावाची एक बँक आहे. त्या एडीबी बँकेच्या 2/3 एवढा फंड AIIB कडे आहे. आणि एडीबी आलेली आहे 1967च्या आसपास, आणि आता हे AIIB आलेली आहे 2015-16ला. इमॅजिन करून चला, ह्या 7-8 वर्षात त्यांचा फंड कुणा एवढा आहे? आशियाई डेव्हलपमेंट बँकेच्या 2/3. आणि यांचा फंड अजून कुणा एवढा आहे? वर्ल्ड बँकेच्या हाफ. इमॅजिन करून चला, वर्ल्ड बँक कधी आलेली आहे? 1947 तेव्हा आलेली वर्ल्ड बँक आहे. आज 75 वर्ष पूर्ण होत आलेत वर्ल्ड बँकेला, तर त्यांच्या हाफ फंड यांच्याकडे आहे. म्हणजे हे रायझिंग स्टार आहेत पुढच्या काळात. म्हणून भारत सुद्धा मध्ये इन्व्हॉल्व आहे. काय भारताचं धोरण काय? आता बाहेर राहून काय होत नाही, पटत नसलं तरी मध्ये जाऊन भांडा, विरोध करा, आणि पाहिजे तर फायदा करून घ्या, पण मध्ये राहा. आपण वर्ल्ड बँकेत आहोत, पण आपण आता AIIB मध्ये पण आहोत. पण AIIB मध्ये नाही जपान, कारण चीनचा दुश्मन आहे, तो कशाला येईल तर. नाही अमेरिका, तो कशाला येईल तर, कारण तो त्यांचे दुश्मन आहेत. म्हणून जग टीका करते अमेरिका जपान सारखे देश यामध्ये नाहीत, तर या बँकेचं महत्व काय आहे? मग चीनचं म्हणणं आहे नसतील तर हरकत नाही, आम्ही आमचं काम करू. हे काय आहे? तुलनात्मक अभ्यास, कॉम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स. AIIB का आली? यासाठी आली. सांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन SCO हे सहकार्य संघटना का आली? इफ्सा, इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका, हे 3 एकत्र का आलेत? इंडिया आशियाई दक्षिण, ब्राझील दक्षिण अमेरिका, साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिका. जगाचे सब कॉन्टिनेंटल म्हणजे दक्षिणेकडला पार्ट, साऊथ, दक्षिण अमेरिकेतून एक, दक्षिण आफ्रिकेतून एक, आणि दक्षिण आशियातून एक. म्हणजे आज जग उत्तर आणि दक्षिण मध्ये डिवायडेड आहे. आणि या दक्षिण मधला प्रत्येक खंडातला एक देश आहे. दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण आशिया, हे 3 देश यांनी एक काय केलंय? ग्रुप तयार केला इफ्सा नावाचा. हे काय आहे? पॉलिटिक्स आहे. पॉलिटिकल पॉलिटिक्स, इकॉनॉमिकल पॉलिटिक्स. आणि या इफ्साला अजून थोडंसं विस्तारित केलेलं आहे ब्रिक्स नावानं. B ब्राझील, दक्षिण अमेरिका, R रशिया, I इंडिया, C चायना, S साऊथ आफ्रिका. ब्रिक्स. मग डोक्यावरचा घेतला उत्तरेकडला, उत्तर एशियामधून रशिया घेतला, रशियाच्या खाली चीन, रशिया आणि चीन घेतला, आणि त्याच्या बाजूला इंडिया. मग हे एका खाली एक, रशिया, चायना, इंडिया, सलग मोठे 3 देश आले. अर्थव्यवस्थेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, लोकसंख्येच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, क्षेत्रफळाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. रशिया दुनियाभरचा क्षेत्रफळाचा मोठा आहे, चायना क्षेत्रफळ आणि लोकसंख्या दोन्ही मोठा आहे, आणि दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये मोठे आहेत. आणि भारत या तिन्हीमध्ये पण बसतो, लोकसंख्या पण, क्षेत्रफळ पण, अर्थव्यवस्था पण. भारताशिवाय जग आता कल्पनाच नाही करू शकत. आता तुम्ही बघितलंय, आता बैठक चालू आहे कॅनडामध्ये. कुठली? G7, G8, कुठली? G7 ची. आणि G7 चा मेंबर आपण नाहीये. आता मी रिसेंटली व्हिडिओ टाकला होता. तरी पण भारताला बोलवलेलं आहे, कारण भारताशिवाय आता कुठल्याही बैठकीची कल्पना करणं मुश्किल आहे. एवढं पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, इंटरनॅशनल पॉवर आपला वाढत चाललाय. अजून वाढला नाही, पण आपण त्या झोन मध्ये आहोत. म्हणून इंडियाला बोलवण्यात आलेलं खास. मग सांगायचा उद्देश काय? ह्या संस्थांच्या माध्यमातून आपण ऑर्गनायझेशन लेवलवरती कॉम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स पाहतो. रशिया, चायना, इंडिया, आणि डाव्या बाजूला आफ्रिकेतून दक्षिण आफ्रिका, अमेरिकेतून ब्राझील, हे 5 देशांचा गट आहे. याच्यातला एकमेव देश आहे रशिया, डेव्हलप कंट्री, विकसित राष्ट्र. चायना डेव्हलपिंग, इंडिया डेव्हलपिंग, आफ्रिका डेव्हलपिंग, ब्राझील डेव्हलपिंग. पण हे सगळे वर्ल्ड एमर्जिंग इकॉनॉमी आहेत, म्हणजे जगाचं भविष्य असलेल्या अर्थव्यवस्था आणि अधिक आर्थिकरित्या वेगानं प्रगती करणाऱ्या देशांचा गट म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि यांची दहशत घेतली आता ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कारण तिथं विकास झालाय पण आता फ्युचर नाही आहे, आणि इथं अजून विकास नाही झाला पण फ्युचर खूप आहे. मग या पॉइंट ऑफ व्ह्यूनं हे कॉम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स मध्ये, आता मी सांगितलं काय, हे जे बोललोय हे पेपर 2च्या पार्ट 2 मध्ये जास्त इम्पॉर्टंट आहे. पण मी आत्ता जे बोललोय त्याच्यामध्ये काय आला पाहिजे? सैद्धांतिक थॉट्स हे का विकसित झालेत, त्याच्या मागची कन्सेप्ट आली पाहिजे. इथल्या काही गोष्टी तुलनात्मकरित्या त्याचे रिझन सांगता आले पाहिजे.
जे आता मी बोललोय त्याच्यामध्ये. मग तेव्हा या विषयासोबत दुसरा पार्टही अधिक सोपा जातो. मग आता ह्याचा लास्ट पार्ट आपण बघू. आता हे तुम्हाला काय लिहायचंय कसं या विषयाचा अभ्यास करताना त्याची एक ओळख झाली. आता लास्ट पार्ट मग देन आपले पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलचे चारही पार्ट फिनिश होतील आहे. पेपर 2 पार्ट बी ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये दिलंय त्याप्रमाणे इथं कंप्लीट आहे भारत आणि विश्व. ह्या सिलेबसचं नावच आहे भारत आणि विश्व. तर याच्यामध्ये मॅक्झिमम सिलेबसचा जो पॉइंट आहे तो कंप्लीट करंट ओरिएंटेड आहे. हे एक कॅटेगरी आहे. सिलेबसमध्ये यावर जास्त भर दिला जात असतो. हे पॉइंट खूप महत्वाचे आहेत यामध्ये. आणि ते आपण करंट ओरिएंटेड बघू शकतो. आणि हाच पार्ट आहे जे समोर ठेवून याचा अभ्यास करण्याचा मानस केला जातो किंवा या पेपरला ऑप्शनल म्हणून घेण्याचं मुख्य कारणच हा घटक दिसतो.
हा पार्ट आहे जो सर्वात इझिएस्ट आहे, इझिली मार्क देतो आणि कुठल्याही प्रकारे आपल्याला विशेष स्टडी न करता कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क देणारा आणि अगदी सहज व सोपा विषय याप्रमाणे याच्याकडे बघितलं जात आहे. म्हणतात ना की गाडी चालवणं सोपं आहे, गाडी चालवण्याचं कौशल्य येणं गरजेचं आहे किंवा गाडी चालवण्याचा उद्देश काय आहे हे समजला पाहिजे. अगदी तसं विषय सोपा आहे, विषय कसा अभ्यास केला पाहिजे किंवा त्या विषयात काय येते नेमकं हे समजलं पाहिजे. मग देन त्या विषयावरचा कमांड कॉन्फिडन्स इझिली आपण घेऊ शकतो. आणि कोणत्याही विषयाबद्दलची तयारी करताना मॅक्झिमम प्रिपरेशनचा पार्ट माझ्या मते स्किल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर स्किल नाही घेतलं तर रट्टा जास्त मारावा लागतो आणि वाचावं जास्त वेळ लागतं आणि वाचावं जास्त लागतं. मग आपल्याकडे जास्त वाचण्याचाही पर्याय नाही आणि जास्त वेळ तर नाहीच नाही. मग आपल्याला जर त्या विषयाला आपल्या आवाक्यात घ्यायचंय तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक बघायचं नेहमी सिलेबस, दुसरं बघायचं आयोगाचे पेपर्स आणि आपल्याकडे आता आयोगाचे पेपर एकच आहेत UPSC 2 आणि तिसरं बघायचं आपली क्षमता. आपल्याला काय माहिती आहे, काय समजतंय, काय जमतंय. जर आपल्याला आपल्या क्षमतेची किमान ओळख आहे तर आपण त्या विषयावर चांगली कमांड घेऊ शकतो किंवा राईट वे मध्ये आपण प्रिपरेशन करू शकतो. तर त्या डायरेक्शन मध्ये जाण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते प्रिपरेशन हे आपल्याला या ठिकाणचे इम्पॉर्टन्स आहे. म्हणून मग तयारी करताना 3 गोष्टी अगदी मजबूतरित्या सोबत ठेवायच्या. तुम्ही आतापासून पूर्व परीक्षेचा अभ्यास करा की मुख्य परीक्षेचा कोणताही जे करतात ते करताना 2 तासाचा लेक्चर आणि त्यासोबत 10-15 मिनिटं याचं रिव्हिजन आणि ते करताना आपल्या हातात असलं पाहिजे डाव्या बाजूला सिलेबस, उजव्या बाजूला आयोगाचे पेपर्स. ह्या 2 गोष्टीचं कंपॅरिझन करून आपण अभ्यासाला सुरू करतो तेव्हा खूप कमी वेळ लागतो आणि विषय आपल्या आवाक्यात घेण्यासाठी अतिशय कॉन्फिडन्स येतो. जसं की आयोग विचारलाय इंडिया पाकिस्तान, इंडिया नेपाळ, इंडिया श्रीलंका बद्दलचे संबंध. आयोगाने खूप वेळा विचारलंय इराण सोबतचे संबंध. आयोगाने खूप वेळा विचारलंय म्यानमार बांगलादेशचे संबंध. त्याच्यामध्ये विचारलंय पाण्याबद्दल, नदी विवादाबद्दलचे संबंध विचारलेले आहेत. तर मग आपल्याला त्याच डायरेक्शन मध्ये फोकस करावा लागतो. या विषयाबद्दल जे आपल्याला कॉन्फिडन्स देईल, आपल्याला राईट डाऊन करता येईल. मग आता याच्यामध्ये चुकूनही कुठली थिअरी टाकण्याची गरज नाही, कुठला सिद्धांत नाही, कुठला तुलनात्मक अभ्यास नाही. हे अगदी तसंच लिहायचं आहे जसं न्यूजपेपरमध्ये येतं. मग इथं आपल्याला कुणीही काही कॉम्पॅरेटिव्ह रित्या काही त्याच्याबद्दल स्किल दिलंय, काहीतरी भन्नाट काहीतरी सांगावं लागलंय, सांगितलंय, काही पुस्तकी वाचावं लागतंय असं काहीच माहिती नाही तरी पण लिहिता येतं. एवढा इझिएस्ट पार्ट आहे कारण इथं प्लेन स्टडी आहे. आणि हे स्टडी म्हणजे जसं पेपर 1 मध्ये पार्ट 2 आहे तसं पेपर 2 मध्ये पार्ट 2 आहे. आणि याच विषयाचा अभ्यास करायला खूप कमी वेळ लागतो. अगदी एखाद्या महिन्यामध्ये हा विषय कंप्लीट होतो. एवढा तो इझियर जातो जर आपल्याला थोडंसं त्या गोष्टीची बेसिक ओळख आहे, जाणीव आहे, त्याबद्दलचा थोडासा प्रिपरेशनचा पार्ट बेसिकली आपल्याला बेस्ट जमतो असं वाटतंय, देन मग परफेक्ट आपण त्याच्याबद्दल तयारी करू शकतो. तर भारत शेजारी देश, भारत आणि विश्व म्हणतो आपण तेव्हा जगातल्या काही महत्वाच्या देशाबद्दल आपण बोलत असतो. जसं की भारत आणि जापान, जर्मनी, चीन, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, ब्राझील या देशासोबत बोलल्याशिवाय भारताचं आंतरराष्ट्रीय संबंधाचा विषयच कंप्लीट नाही होत. मग आता मी देशांची जी नावं घेतली
ते देश नेहमी कोण्या ना कोण्या कारणास्तव चर्चेत आहेत, जागतिक बाबतीत किंवा भारताच्या संबंधात. म्हणून या देशाबद्दल आपल्याला बोलावं लागतं. मग या देशासोबतचे रिसेंट 2-4 वर्षातले संबंध आपल्याला बघावेच लागतात. महत्वाच्या देशासोबत जगातील महत्वाचे देश. मग हे काही देश असे आहेत ज्यांचं भारतासोबतच्या संबंधामध्ये काही रोल नाही, तरी पण त्या देशाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे जसं की कॅनडाचं अनेक वेळेला आपल्या देशासोबतचा संबंध आहे, पण तुम्हाला अर्जेंटिना, चिली ह्या देशासोबतचे संबंध ऐकायला मिळत नाही अनेक वेळेला. मग अर्जेंटिना किंवा चिली या देशासोबत आपला संबंध नसला तरी आपल्याला त्यांचा अभ्यास करावा लागेल. असे काही प्रमुख अर्थव्यवस्था आहेत ज्याचा, जसं की उत्तर कोरिया. उत्तर कोरियासोबतचे आपले संबंध विशेष काही नाही आहेत. साऊथ कोरिया आपला खास मित्र आहे, पण उत्तर कोरियासोबत काही रिलेव्हन्स नाही. पण उत्तर कोरिया जी भूमिका बजावतो त्याबद्दल आपल्याला स्टँड घ्यावा लागतो. कारण उत्तर कोरिया दक्षिण कोरियाबद्दल भूमिका घेतो, उत्तर कोरिया अमेरिकेबद्दल खूप स्ट्रॉंग वागतो, तर आपल्याला भूमिका घ्यायची वेळ येते. मग आपल्याला आपला इथला अभ्यास करताना उत्तर कोरियाचाही विचार करावा लागतो. अशामध्ये हे प्रमुख देश किंवा देशासोबतचे संबंध या कॅटेगरीमध्ये हा पार्ट येतो. आणि इथं मुख्य भर कॉन्सन्ट्रेट कोण आहे? इंडिया. आपल्याला काही पण अभ्यास करायचा आहे तर रिलेटेड टू इंडिया करावा लागेल, त्याचा संबंध आहे, त्याचा महत्वपूर्ण घटक म्हणून आपण त्याकडे बघू शकतो. भारत आणि जगातील इतर प्रमुख देशासोबतचे संबंध आहेत. आता हे संबंध दोन प्रकारचे आहेत, एक कंटेम्पररी आणि एक करंट. कंटेम्पररी म्हणजे काय हो, कोणी सांगेल? कंटेम्पररी संबंध म्हणजे काय? कंटेम्पररी रिलेशन असं जर शब्द बोलला असेल तर काय सांगता येईल, काय वाटतंय? इंडिया आणि पाकिस्तानचे कंटेम्पररी रिलेशन बद्दल क्रिटिकली अनालाइज करायला सांगितलंय, टीकात्मक मूल्यमापन करा. तर तुम्ही कधीचे संबंध लिहाल, काय कंटेम्पररी म्हणजे? एक दोन शब्दात तुम्हाला सांगता येईल, सोपं आहे. येस, ट्राय करा, हरकत नाही. येस, म्हणजे कधीच साधारण? बरोबर आहे. ओके 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 ओके. येस 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 येस. अजून अजून विचार करा. तर लक्षात ठेवा, आत्ता 2025 चालू आहे, तर कंटेम्पररी म्हणजे मागच्या 10-15 वर्ष, 10-20 वर्षातला काळ असतो. अगदीच 1960-70 वगैरे म्हणलं तर ते खूप मागे गेला, तो मग पूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमी झाली असं म्हणता येतो. पण कंटेम्पररी म्हणजे रिसेंटली ह्या 10-20 वर्षात, 10-15 वर्षात भारताचे संबंध कसे आहेत, हा कंटेम्पररी पार्ट. आणि हा करंटचा पार्ट. आणि करंटमध्ये आपण बघतो लास्ट 2-3 वर्षातला. करंट म्हणजे अगदी याच वर्षातला नाही, याच वर्षात तर पाहिजेतच, पण लास्ट 1-2 वर्षात कोणासोबत काय संबंध होते ते आपल्याला या बाबतीत सांगता आला पाहिजे. म्हणून मग करंट आणि कंटेम्पररी या दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू आपण या विषयाकडे बघतो, किंवा त्या लेवलवरती या विषयाचा स्टडी अभ्यास करताना काही घटक आपल्याला बघावे लागतात. भारत आणि जागतिक हे आता खाल्ला पार्ट आहे. इथं एक इन्स्टिट्यूट आहे, ज्या इन्स्टिट्यूटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं ह्याची पूर्ण ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांचं ऑल जे पॉवर फंक्शन्स आहेत, काम, अधिकार, घटक, त्यांची कार्य, अधिकार, भूमिका काय आहे, ह्या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनंही आपल्याला या ठिकाणी बघावं लागतो. आशियान, युरोपियन युनियन, आफ्रिकन युनियन, सार्क ह्या संघटना आता सध्या जागतिक पातळीवर खूप महत्वाची भूमिका बजावतात. यांचं विशेष इम्पॉर्टन्स आहे आणि या दिशेत यांची कार्यभूमिका ही तेवढीच महत्वाची आहे. आणि या संस्थांबद्दलचा अभ्यास करताना भारत ऑलवेज कॉन्सन्ट्रेट असला पाहिजे. तुम्ही या विषयाबद्दल बोलताना तुम्हाला नेहमी सांगता आला पाहिजे की भारत आणि या संस्थांचं रिलेशन काय आहे. एक संस्था म्हणून सेपरेट तर महत्वाची आहेच, पण त्या संस्थेसोबत भारताचं नेमकं स्टँड काय, भारताचा रोल काय, त्याच्यामधले एक्झॅक्टली रिलेटेड घटक कोणते आहेत याबद्दलची पार्श्वभूमी विषयही आपल्याला त्यामध्ये बघावा लागतो. आणि हे दोन्ही बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत आणि विश्वाचा पार्ट पूर्ण होतो. आता हे सगळे जे घटक मी तुम्हाला सांगितलेत, कोणता टॉपिक आहे, कसा आहे, त्याच्याकडे बघण्याचा एक अप्रोच दिलेला आहे. फक्त पेपर 1-2, पेपर पार्ट 1-2 हे दोन्ही मधले 4 घटक बघितलेत. आणि या 4ही घटकामध्ये
एक्झॅक्टली मी तुम्हाला इथं सिलेबस नुसार एक्झॅक्टली पॉईंटचं इलॅबोरेशन नाही केलंय. त्या सिलेबसचं एक एक पॉईंट त्याच्यात काय बघायचं हे नाही सांगितलंय. आपण जे एक एक पॉईंट घेऊ तिथंच आपण त्या सिलेबसला सुरू करताना या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय बघायचंय त्याचं सगळं इलॅबोरेशन तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मधून बघायला मिळेल. तेव्हा आपण सुरुवात करू. पण अभ्यास करायला मी सुरू करताना नेमकं माझा माइंडसेट त्या विषयाकडे बघण्याचा कसा असला पाहिजे, मी माझा अप्रोच कसा ठेवू, अभ्यास करताना त्या रिलेटेड काय वाचलं पाहिजे, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे घटक, ह्याबद्दलचा प्रिपरेशन करताना असलेला एक आढावा म्हणून या विषयाकडे काय असलं पाहिजे. त्याच्यात मी हे टॉपिक बघतोय पण त्या टॉपिकचा नेमका मेन ऑब्जेक्टिव्ह काय. मी भले लिहितोय युनायटेड नेशन्स पण त्या युनायटेड नेशन्स मध्ये मी थिअरीज की टाकली पाहिजे का की नाही. जर या युनायटेड नेशन्स बद्दल मी लिहित असेल पण जर युनायटेड नेशन्स बद्दल मी लिहित असेल या पार्टमध्ये तर मला थिअरीज थिंकर्स थॉट्स आले पाहिजे. पण जर मी या पार्टमध्ये लिहित असेल तर गरजेचं नाही. हा फरक समजला पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे सांगितलंय. तसंच पेपर 1 चा पार्ट 2 आहे आणि पार्ट 2 मध्ये मी पर्यावरणवादी चळवळ लिहितोय याबद्दल उत्तर. तर मला पर्यावरणवादी चळवळीमध्ये या ठिकाणी करंट ओरिएंटेड जे काही चाललंय ते लिहायचं आहे. पण जर मी इथं लिहित असेल पेपर 1 चा पार्ट 1 तर मला यामध्ये जे स्त्रीवादी चळवळ, उदारवादी घटक किंवा भांडवलवादी व्यवस्था, साम्यवाद, समाजवाद लिहायचंय. तर या माध्यमातून मला या गोष्टी सांगाव्या लागतील किंवा याच्यावर खास फोकस करावा लागेल की इथं थिअरीज आली पाहिजे, इथे काही थॉट्स आले पाहिजे, इथं काही तुमच्या कन्सेप्ट आला पाहिजे. याच्यावर मला भर देणं विशेष आवश्यक आहे. म्हणून ऑलवेज काय करायचं, पार्ट 1 दोन्ही पेपरचा पार्ट 1 जो आहे तिथं माझी थिअरीज थॉट्स थिंकरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यास झाला पाहिजे. आणि दोन्ही पेपरचा पार्ट 2 काय आहे, ओनली न्यूजपेपर बेस करंट रिलेटेड मला अभ्यास करता येतो तसा अभ्यास केला पाहिजे आणि तो अतिशय सोपा इझियर वेनं बघता येतो. मग आता हे झालं सिलेबसचं डिकोडिंग समथिंग. काही मला अभ्यास करताना काय नेमकं माइंडसेट अप्रोच ठेवला पाहिजे, माझ्या आन्सर रायटिंग मध्ये काय मी प्रायोरिटी ठेवून काम केलं पाहिजे त्याच्याबद्दल. आता एक दोन गोष्टी तुमच्या अभ्यासाच्या रिलेटेड, आता सोर्सेस काय घेतले पाहिजे, काय करायला हवं ज्यामुळे तुम्ही तुमचा एक बेसिक स्टडी करू शकता साइड बाय साइड. आपल्या तयारीमध्ये तुम्हाला त्याचे ऍडव्हान्टेज घेता येऊ शकतात. असं काय काय आहे. पहिलं आपल्याला जरुरी आहेत एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड. स्टेट बोर्ड मध्ये मी काय काय करेन, जे आता 11वी आणि 12वी आहे राज्यशास्त्र, याच्यात ना विशेष 11वी खूप महत्वाचं आहे आणि 11वी इम्पॉर्टंट आहे कन्सेप्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं, संकल्पना. आणि 12वी इम्पॉर्टंट आहे पेपर 1 पार्ट बी आणि हा इम्पॉर्टंट आहे पेपर 1 पार्ट ए. या पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही 11वी वाचत आहात तर तुम्हाला फायदा होईल पेपर 1 च्या पार्ट ए साठी. आणि हा पार्ट इम्पॉर्टंट आहे पेपर 1 पार्ट बी कॉन्स्टिट्यूशन. जर राज्यघटनेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तर 12वीच्या पुस्तकाचा बराच फायदा होतो, उपयोग आहे, वाचायला पाहिजे. एनसीईआरटी मध्ये एनसीईआरटी 11वी 12वी 4 पुस्तकं आहेत. ते चारही महत्वाचे आहेत. त्याच्यात एक एनसीईआरटी मी तुम्हाला देतोय, थोड्या दिवसामध्ये त्याचं काम कंप्लीट होतंय. जवळपास 70-80% मी एनसीईआरटीचं काम पूर्ण केलेलं आहे. ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध.
कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स नावाचे एनसीईआरटी आहे, तर ते तुम्हाला मराठीमध्ये कंप्लीट मिळेल आहे. अजून मे बी बाजारामध्ये आलेलं नाही आहे, पण बाजारामध्ये आहेत राजकीय सिद्धांत. हे एक एनसीईआरटी आहे. त्यानंतर भारत शासन राजकारण, हे बाजारामध्ये दोन्ही एनसीईआरटी मराठीमध्ये आलेले आहेत. आता असतील तर बघा, नसतील तर थोड्या दिवसामध्ये येतील. हे दोन एनसीईआरटी मासे मराठीमध्ये काही आता मर्ज करून एकत्र दोन एनसीईआरटीची एक पुस्तकं पण केलेली आहेत. त्यामुळे जे सापडेल ते बघा. पण माझं पर्सनल ओपिनियन आहे, मराठीतच वाचा. हिंदी इंग्लिशमध्ये पण आहेत. मग आता नाही म्हणून मी हिंदी वाचू का? तर नका वाचू. ते येणार थोड्या दिवसामध्ये, 1 महिन्यात येईल, 2 महिन्यात येईल, पण मराठीत येईल. पण हिंदीतून वाचलं तर काय होईल? आत्ता वाचायला समजायला काही प्रॉब्लेम नाही, इंग्लिश वाचायला समजायला काही प्रॉब्लेम नाही, पण पुढे लिहायला पुन्हा वाटेल की पुन्हा मराठीतून वाचू. डबल डबल एवढा वेळ नाही, आणि त्याचा नोट्स काढत बसलं तर पुन्हा अजून हेक्टिक होईल. आणि त्यात तर एवढं इमर्जन्सी नाहीये की आता मी आज तेच पुस्तक वाचूनच अभ्यासाला सुरू करतो, असं काही नाही. फक्त भेटलं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, तिथून सुरुवात करा. भेटलं नाही तर मग देन जे आहे तिथून सुरुवात करा. पण हे आपल्याला 11वी 12वीच्या एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डची पुस्तकं आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. आणि काही पुस्तकं आता पुढे दिवसामध्ये तुम्हाला जे ठोकळा एकत्रमध्ये सापडतील आहे, ऑल एनसीईआरटीचे एकत्रपणे. तर माझं असं म्हणणं आहे की शक्यतो अगोदर सेपरेट मुळासकट वाचा, कारण त्याच्यात कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि जे एनसीईआरटीचे ठोकळे आहेत ते जरूर वाचा, पण नंतर रिव्हिजनसाठी वाचा. म्हणजे नोट्स काढत न बसायचं आहे तर मग त्यांनी एनसीईआरटीचे ठोकळे ठीक आहेत, पण माझ्या कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. मला नक्षलवाद म्हणजे काय, आतंकवाद म्हणजे काय, उदारवाद म्हणजे काय, भांडवलवाद म्हणजे काय समजला पाहिजे. तर मला अगोदर एनसीईआरटी प्रॉपर वाचलं पाहिजे, तर मला लिहिता येईल. पण काही वेळा काय होतं, एनसीईआरटीच्या गाईडमध्ये नक्षलवाद कधी विकसित झाला, नक्षलवाद कुठे विकसित झाला, त्याचा इतिहास मिळतो, पण नक्षलवाद कशाला म्हणतात ह्याचे डेफिनेशन सापडत नाही. आणि ते डेफिनेशन तुम्हाला एनसीईआरटी स्टेट बोर्डमध्ये सापडते. की एक्झॅक्टली उदारवाद म्हणजे काय, तुम्हाला 11वीच्या पुस्तकात एनसीईआरटी मध्ये सापडेल की उदारवाद, राजकीय सिद्धांतामध्ये उदारवाद कशाला म्हणतात, हे डेफिनेशन प्रॉपर 2-4 लाईन मध्ये चांगली समजते. आणि ती समजली तर मग उदारवाद कधी विकसित झाला, उदारवादाची संकल्पना कुणी पहिल्यांदा मांडली, उदारवादाचे विचारवंत कोण कोण आहेत, हे तुम्हाला एनसीईआरटी मध्ये वाचलं तरी काही इश्यू नाही. मग डेटा कलेक्शन एनसीईआरटी गाईडमध्ये आहे आणि कन्सेप्ट एनसीईआरटी पुस्तकात आहे. म्हणून मग जे आहेत ते पुस्तकं घेऊन टाका आणि जे नसतील ते गाईडमध्ये वाचा. पण त्यापैकी एखादा घटक आपल्याला ते करायला पाहिजे, याप्रमाणे आपण त्याच्याकडे बघू शकतो. एक रिलेव्हंट रीडिंग करणे या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण हे बघायला पाहिजे किंवा वाचणं बेस्ट आहे. हे झालं बेसिक पेपर 1 पेपर 2च्या पॉइंट ऑफ व्ह्यू आणि पार्ट 1 पार्ट 2च्या पॉइंट ऑफ व्ह्यू एनसीईआरटी स्टेट बोर्डचा पार्ट. आता करंट अफेअर मध्ये न्यूजपेपर बेस मी काय वाचायला पाहिजे, चालू घडामोडीवर आधारित. यातलं काहीही कंपल्शन नाही. आपण द हिंदू हे एक बघतो, दुसरं इंडियन एक्सप्रेस, हे इंग्लिश न्यूजपेपरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. बरं मी काय करायला पाहिजे, तर एकतर हे खरेदी करायला नाही पाहिजे, कारण एकतर हे द हिंदू 9-10 रुपयाला पेपर आहे, त्यामुळे ह्याच्या भानगडीत पडणे नाही. दुसरी गोष्ट, ते वाचावं सगळे म्हणतात, मी वाचू का, तर इंग्लिश झेपत असेल, वेळ कमी लागत असेल आणि इंटरनॅशनल किंवा अदर काही गोष्टी वाचायची मुळासकट आवड असेल तर वाचावं. बरं वाचलं नाही तर काय फरक पडेल, काय नाही फरक पडणार आहे. मग याच्यात जे येतं ते कसं कव्हर होईल, तर याचे 2-3 पार्ट आहेत. एक, मी जे क्लासमध्ये टॉपिक शिकवतो त्यामध्ये ते सगळे पॉईंट कव्हर होतात. दुसरा, काही याचे मी युट्यूबला लेक्चर घेतोय ज्यामधून ते हिंदूचे सगळे आर्टिकल विषय कव्हर होतील. 2, काही लोक द हिंदूचं डेली लेक्चरच घेतात, म्हणजे द हिंदूवरच लेक्चर असतं 1 तास, असं कोणी घेत असेल तर तसं कोणाला चॅनल असेल काही तर ते बघा, काही प्रॉब्लेम नाही. पण ते 1-1, 2-2 तास बघण्यातच वेळ चाललाय तर ते करू नका आहे. कारण न्यूजपेपर याच्यावर आधारित तुम्हाला मॅगझिन्स येतात,
इयरबुक येतात, त्याच्यामध्ये सगळे लेखही कव्हर होतात. फक्त इथं वाचल्यामुळे काय होतं, एक आपली आयडियोलॉजी, एक मानसिकता, एक थॉट प्रोसेस क्लिअर होते आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टीचा पार्टही इथं कम्प्लीट होऊ शकतो, म्हणून आपण ते बघतो. पण हे मात्र प्रयत्न करावा एक अर्धा तास, 20-25 मिनिटं एक्सप्रेस वाचण्याचा. कशासाठी वाचावं? एक म्हणजे हे कम्प्लीट पेपर कम्प्लीट कोणत्याही बायस नाही, एक आपल्याला म्हणतो ना की कम्प्लीट इंडिव्हिज्युअल आयडिया देतो. ना हा पेपर लेफ्टिस्ट आहे ना पेपर राईटिस्ट आहे. चांगल्या गोष्टी प्रॉपर थर्ड पार्टी प्रमाणे एक्सप्लेन केलेल्या असतात. दुसरी गोष्ट, याच्यामध्येही 2-4 आर्टिकल चांगले येतात. तिसरी गोष्ट, आपण काहीतरी काही इंग्लिशमध्ये वाचलं पाहिजे आहे. थोडंसं इंग्लिश डेव्हलप होण्यासाठी, इंग्लिश लँग्वेजवर कमांड येण्यासाठी किंवा बेसिकली काही गोष्टी आयडिया यावे त्यासाठी. खरेदी करावं का नाही? अनेक चॅनल्स आहेत युट्यूब, आपल्या टेलिग्रामला पण, तिथं तुम्हाला न्यूजपेपर मिळतो. अगदी गुगलला पण वाचलं बघितला तरी याच्यातले बरेच आर्टिकल होतात. म्हणून एखादं पॉईंट ऑफ व्ह्यूने हे बघावं, बघितलं पाहिजे. त्यानंतर लोकसत्ता वाचावा आणि महाराष्ट्र टाइम्स वाचावा. दोन्ही खरेदी करावं का? करू नये. कुठं वाचावं मग? न्यूजपेपर टेलिग्रामला मिळतात तिथं वाचावं. लोकसत्तामध्ये काय करावं? फक्त संपादकीय बघावं, बाकी बघत बसूच नाही. असेल तर बघावं, नाही संपादकीय वाचायला पाहिजे म्हणून रोज बसून स्टार्ट टू एंड लोकसत्ताचे संपादकीय वाचत बसू नये. कारण काही वेळेस पॉलिटिकल संपादकीय असतो, ज्याचा आपल्या सिलेबसशी काही संबंध नसतो. स्किप करा. जे कामाचं आहे त्या दिवशी तेवढा आर्टिकल. काही वेळेस वाचायला वेळ नाही, कुठेतरी लायब्ररीमध्ये पेपर आहे, पेपर बघायला मिळाला पण आता वाचायची इच्छा नाही किंवा वाचणं होत नाही, पण दिसते लेख महत्वाचा आहे. फोटो काढा मोबाईलमध्ये, पेपर सोडून द्या. निवांत घरी गेल्यानंतर झोपल्यानंतर तेवढा लेख वाचून काढा आणि वाचल्यानंतर तुम्हाला कळालं की 4-5 लाईन महत्वाच्या सापडल्यात. एक छोटीशी हातावर बसलेली एवढी डायरी ठेवा. त्या डायरीमध्ये तेवढ्याच 4 लाईन नोट डाऊन करून ठेवा. कारण आज समजतंय न्यूजपेपर दुनियाभरचं, तुम्ही टेलिग्रामला बरंच काही वाचता, पण ते 2 दिवसांना कळत नाही आपण काय वाचलं होतं, ना ते कुठे सापडतंय ना ते कुठे नोट डाऊन करून ठेवलेलं आहे. मग ते एकतर सेव्ह करा, तुमच्याकडे एखादा फोल्डर बनवा मोबाईलमध्ये आणि त्यामध्ये त्या फाईल, ते एखादं कटिंग, एखादा न्यूजपेपर, एखादा लेख ते त्या फोल्डरमध्ये टाकत चला रोज आणि काही वाचू नका आहे. आणि संडेला 2-3 तास काढा, अभ्यास करायची इच्छा नाही, वेळ चाललाय, त्या 2-3 तासामध्ये तेवढा फोल्डर एकतर वाचून काढा किंवा ते फोल्डर तेवढा प्रिंट घ्या आणि त्या प्रिंट करून तेवढा फोल्डरला एक फाईलमध्ये दर संडेला टाकून द्या आणि हायलायटरने हायलाइट करत चला. आणि तुमच्या बाजूला कोणी नवीन एखादा अभ्यास करतोय वगैरे त्याला सांगा, ते हायलाइट केलेलं ना तेवढं फक्त लिहून काढा बस, बाकी काय लिहू नको आहे. तेवढेच नोट्स पण तयार होतात. तुमच्या नजरेखालून पण केलं, वेळ पण वाचला आणि कामाचं हातून निसटणार नाही. यातला एखादा घटक केला पाहिजे. का केला पाहिजे? तर आपला पेपर 1चा पार्ट 2 आणि पेपर 2चा पार्ट 2 हा सगळा न्यूजपेपर बेस करंट ओरिएंटेड पार्ट आहे. तर याप्रमाणे आपल्याला ते घटक करता आले पाहिजे. यासाठी आपल्याला ते कम्प्लीट बघणं जरुरी आहे. कारण तिथलं जरी बऱ्यापैकी घटक घेतला असेल, जसं तसं तेच वाचत राहिला असेल तरी 40% पार्ट कव्हर होऊ शकतो. एवढा सिलेबस मधला पार्ट न्यूजपेपरमध्ये कव्हर होतो. म्हणून ते करायला पाहिजे, असं या ठिकाणी ते बघू शकतो. दुसरी गोष्ट, PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यांचे ऍप पण आहेत. न्यूजपेपर न्यूज गुगलला पण सर्च करून बघू शकता याच्यात काय चाललेलं आहे. फक्त एक ओव्हरलुक केलं, नजर टाकलंय तरी यातला बराच पार्ट होतो. बरं, हे मला बघायला वेळ मिळत नाही, मी बघणार नाही, मला बघायचं काय कळत नाही, करू नका. मी तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन असावं म्हणून सांगितलं. यापैकी तुम्हाला काही नाही केलेलं आहे, उद्यापासून मला एक काही बघायचं नाही, तरी तुम्हाला आपल्या लेक्चरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्या ठिकाणी या रिलेटेडचा पार्ट कव्हर होऊन जातो. करंट लिहायची, वाचत बसायची गरज नाही, कारण पेपरच पॉलिटिकल सायन्स आहे, तर त्याच्यामध्ये सगळा करंटचा पार्ट आरामात कव्हर होतो. जो नोट्स आणि लेक्चरमध्ये ही गोष्टी मला घेणे आहेच, तर त्यामध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर होतात आहेत. आणि त्यासोबत नेक्स्ट कधी बघता आलं तर संसद चॅनल बघा युट्यूबला. म्हणजे पार्लमेंटचं चॅनल आहे युट्यूबला, तर त्याला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यावरनं चांगले डिबेट असतात. कधी विशेष संवाद म्हणून काही लोकांना बोलवलेलं असतं, कधी काही मंत्री असतात, कोणी आमदार असतात, कधी काही विचारवंत असतात, काही लेखक प्राध्यापक असतात, त्यांचं डिस्कशन एखाद्या विषयावर चांगलं असतं. तर काही वेळेला पार्लमेंटचं डिस्कशन असतं, पार्लमेंटमध्ये काय चाललंय ते आपल्याला बघायला मिळतं. यामुळे मग पेपर 1चा पार्ट 2 जो आहे कॉन्स्टिट्यूशनचा,
तो बऱ्यापैकी मजबूत होतो. काही वेळेला इंटरनॅशनल इश्यूज पण असतात, त्याचाही पार्ट बेस्ट कव्हर व्हायला हरकत नाही, याप्रमाणे त्याचा फायदा होतो. आणि एखादे दोन कोणते युट्यूब चॅनल जे नॅशनल लेवलवरती काम करतायत आणि काही इश्यूज बेस, नॉलेज बेस, कंटेंट बेस त्याच्यामध्ये माहिती देतात, असे काही युट्यूबला फॉलो करू शकता साईड बाय साईड. ज्याच्यामध्ये आपण अनेक वेळेला बघतो ते ध्रुव राठीचं चॅनल बऱ्याच वेळेस ते कंटेंट बेस, नॉलेजेबल तो सांगत असतो त्या त्या विषया रिलेटेड. तर असं कुठलंही एखादं चॅनल जे आपल्याला करंट बेसिसवरती म्हणतो ना स्पून फिडिंग देतंय, की जे चाललंय त्याच्याबद्दल थोडंसं मला वाचत बसायला वेळ नाही, तर बघून मी तेवढं पुढे जाऊ शकतो. 5-10 मिनिटात तो विषय कंप्लीट बाजूला टाकता येतो. अशा रिलेटेडचे घटकही कव्हर करता येऊ शकतात. तर काही गोष्टी जे पण पुन्हा काही म्हणतो ना कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज येतात काही काही वेळेला, त्याचा काही संबंध नाही आहे. तर मग कंटेंट पाहिजे. आपल्याला वाटतं की पण हे वाटतंय महत्वाचं आहे, हे कधी कळेल? सिलेबस माहिती असेल तर आहे. म्हणून सिलेबस पेपर 1, 2, 3, 4 GS प्लस ऑप्शनलचा सिलेबस आपल्याला माहितीच पाहिजे. तरच आपण या पद्धतीने त्याच्यावरता हा घटक बघू शकतो आणि रिलेटेड टू पार्ट कव्हर करू शकतो आणि आपल्या तयारीला एक योग्य करंट ओरिएंटेड डायरेक्शन देऊ शकतो. हे या पद्धतीने बघावं लागतात. पण वेळ मिळाला, वाटतंय, इंटरेस्ट आहे तर बघा. अदरवाईज नाही करावं लागतं म्हणून मजबुरीनं द हिंदू पेपर घेऊन बसलोय आणि सकाळी 9ला वाचायला सुरू केलं तर 12 वाजेपर्यंत पेपरच संपला नाही. असं मॅक्स विद्यार्थ्यांचं होतं. कारण पहिले 2 पानच वाचता वाचता ते पुढे सरकता येत नाही आणि तो संपादकीय एडिटोरियल पेज हा लेफ्ट अँड राईटचा पेज एक बार काय काढला ना, माणूस 1 तास बाहेर निघत नाही आणि त्यातल्या 20-25 शब्दाला तर त्याला डिक्शनरीज घेऊन बसावी लागते आणि ते डिक्शनरी घेऊन बसल्यामुळे काही बघत बसल्यामुळे एवढा वेळ जातो की त्याची चिडचिड व्हायला लागते की काय चाललंय. एक तर कळत काही नाही, पण विषय महत्वाचा दिसतोय की त्याच्यात मग असं कळालं की इंडिया, रशिया आणि ऑस्ट्रेलिया व इंडिया अमेरिका यांचं काहीतरी चाललंय आणि त्याच्या रिलेटेड काहीतरी महत्वाचा विषय आणि असं सिलेबसला दिसतंय. मग आता हे वाचावं लागेल. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यावर दुनियाभरचे लोक काम करत आहेत. एवढं सगळं तुम्हाला रेडीमेड मटेरियल मिळतंय. त्यामुळे त्या विषयाच्या भानगडीत पडू नका आणि त्याच्यावर काही वेळ घालवायची गरज पण नाही. अगदी इझियर वेनं टप्प्याटप्प्यानं ह्या टॉपिक नुसार सिलेबस नुसार तिथं जे काही घटक येतात त्यामध्ये आपण त्याच्याबद्दलचा अभ्यासक्रम तयारी पूर्ण करत जाऊ. पण माहिती असला पाहिजे, किमान सिलेबस माहिती असला पाहिजे, तर आपण मेन्स लेवलवरती प्रिपेअर होतोय आणि आपल्या तयारीला एक राईट वे मिळतोय असं म्हणायला वाव राहतो. तर हे सगळं आपण पुढे करू. साईड बाय साईड ऑल मिनिस्ट्रीच्या वेबसाईट आहेत, त्याचा पार्ट बघायचा असतो. ते आता तेवढं शोधणे, त्याच्यावर संशोधन करत राहणे, त्यातलं काही प्रिंट घेणे, राईट अंडरलाईन करणे हे तुम्हाला आता शक्य नाही. तुम्ही त्या भानगडी पडू नका. हे सगळं विषयानुसार माझी जबाबदारी आहे ती पूर्ण करून देतोय. विषय, टॉपिक, सिलेबस, करंट ऑल या सहित आपण पुढे बघत जाऊ. फक्त तुम्हाला एक समथिंग या प्रिपरेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काही आयडिया असावी यासाठी हे सगळे घटक सांगितले. आता इथून पुढे या विषयानुसार तयारीला सुरुवात करा. आता ह्याच्यानंतर एक अजून विशेष लेक्चर आपण घेऊ, ज्याच्यामध्ये आपल्याला आयोगाचे पेपर्स थोडीशी आयडिया आली पाहिजे. तर सिलेबस मध्ये आयोग एक्झॅक्टली काय विचारतंय त्याच्याबद्दलचं अनालिसिस कळेल. त्यामुळे नेक्स्ट लेक्चर मी घेतोय ते म्हणजे 2021, 22, 23, 24 आयोगाचे UPSCचे मुख्य परीक्षेचे पेपर्स. म्हणजे तुम्हाला ते एक्झॅक्ट दाखवून देतो. पेपर 1ला, पेपर 1 मध्ये पार्ट 1, 2 ला, पेपर 2 मध्ये पार्ट 1, 2 ला आयोग एक्झॅक्टली पेपर कसे विचारतात आणि आपल्या तयारीचा अप्रोच त्या लेवलला ठेवू, त्याप्रमाणे बघू. तर मग देन तुम्हाला अभ्यास करताना या लेवलवरती कुठल्याही प्रकारे लिमिटेशन येणार नाही, कुठले चॅलेंजेस राहणार नाही आणि दर्जा घसरणार नाही. आपण जर UPSCलाच अटॅच ठेवून त्या लेवलचं प्रिपेअर केलो तर MPSCला काय म्हणू आपण, काय विचारायचं विचारा आणि तुम्हाला ते पेपर बघितल्यानंतर अजून कॉन्फिडन्स वाढेल. तुमच्यापैकी बरेच जणांनी राज्यघटनेचे लेक्चर ऐकलेत किंवा विषय बघितलेत, तर तुम्हाला कळेल की अरे बस हे तर सगळं सांगितलं गेलेलं आहे किंवा माहिती आहे, आपण इझिली लिहू शकतो. ह्याच्यात फक्त आता काय टाकायचं, कसं लिहायचंही सांगा, बाकी लिहायची आपली तयारी आहे. आणि जे मी लास्ट लेक्चर बोललो होतो कालच्या लेक्चरमध्ये, तुम्हाला इथे बोललो होतो, ते जर आठवत नसेल किंवा तुमच्यापैकी ज्यांनी लेक्चर ऐकलं नसेल, ते जे मी शिकवलं त्याची PDF मी आपल्या ग्रुपला टाकलेली आहे. ती PDF सेव्ह करून ठेवा आणि त्याच्यात मी सिक्वेन्स लावून दिलाय. पेपर 1 पार्ट 1, 2, पेपर 2 पार्ट 1, 2. त्याच्यात कुठला प्रश्न सॉल्व्ह करायचा, पार्ट 1 मधला, पार्ट 2 मधला कुठला घ्यायचा, किती घ्यायचे, हे त्याचा मी व्हिडिओ पण युट्यूबला आपल्या टाकलेला आहे. ते पण बघा ज्यांनी लेक्चर कालचं ऐकलं नाही त्यांनी, आणि त्याची PDF पण बघा आणि त्यालाच आपण कॉम्पॅरिझन करून आता उद्याच्या लेक्चरमध्ये पेपर दाखवतो तुम्हाला, म्हणजे लिंक लागेल आहे. हे आत्ता जे हा लेक्चरचा स्टार्टिंग पार्ट आहे
2025-26च्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तयारी करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं 2025ची तयारी करतोय मेन्सला किंवा 2026ची तयारी करतोय मेन्ससाठी, तर दोन्ही अँगलनं तयारी करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हा कोर्सही आपल्या ॲपमध्ये सुरुवात झालेला आहे. त्याच्यात एक लेक्चर पहिला आपण लास्ट घेतलंय, तेही टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्येही ते लेक्चर बघू शकता आणि यूट्यूबलाही बघू शकता. हा लेक्चर मी यूट्यूबलाही काल टाकलेला आहे. ज्यांचं मिसिंग झालंय त्यांनी ते बघा. आणि उद्याचं लेक्चर आपण सिलेबस आणि आयोगाचे पेपर्स हे बघू, म्हणजे पॅटर्न प्रेडिक्शन करणं सोपं जाईल आणि आपल्या प्रिपरेशनला एक राईट डायरेक्शन मिळेल. देन मग पुढे नेक्स्ट लेक्चरचा होता, ज्याच्यामध्ये आपण अभ्यासाला डायरेक्ट टॉपिक वाईज पुढे बघायला सुरुवात करू. म्हणजे नंतर टेन्शन येणार नाही की एक्झॅक्टली पेपर कसे येतात आणि आयोग कसं विचारतंय, मी हे वाचायला पाहिजे की नाही, लिहायला कसं पाहिजे, हे सगळं अनालिसिस एक बार बेसिकली क्लिअर झालं, मग देन आपण इमिडिएटली पेपर 1 पार्ट 1 टॉपिकला सुरुवात करू. आणि मग त्यानंतर तुम्हाला पुढच्या 2 दिवसात सगळे या सिलेबसच्या रिलेटेड जे नोट्स आहेत ते नोट्सही 2 दिवसात तुम्हाला मिळतील आणि त्या नोट्स सोबत मग आपण लेक्चरमध्ये पुढे एक एक पॉईंट पुढे घ्यायला सुरुवात करूयात. ठीक आहे, इथेपर्यंत ऑल डाऊट क्लिअर आहेत. सिलेबसचा अप्रोच कसा डेव्हलप झाला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याच्याबद्दलचा हा एक इंट्रोडक्शन लेक्चर होता. बाकी पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.